बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कोणाळे क्लासेस आहे स्वप्नपूर्तीचा, ध्यास असतो नवनवीन उपक्रमाचा. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी यांना आधार एका छताचा, मार्ग निवडला आहे परिपूर्ण यशाचा. कोणाळे क्लासेस आहे स्वप्नपूर्तीचा, मार्गदर्शन असते नेहमीच गुरुजनांचा. करतात निरसन प्रत्येकांच्या अडचणीचा, पडताळणी केली जाते विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा. कोणाळे क्लासेस आहे स्वप्नपूर्तीचा, आशीर्वाद आहे लाखो विद्यार्थ्यांचा. दिशा मिळाली त्यांना इंजिनिअरिंग व मेडिकलचा, हाच हेतू सुरू करण्यात आहे फाउंडेशनचा. कोणाळे क्लासेस आहे स्वप्नपूर्तीचा, विश्वास असावा फक्त पालकांचा. आम्हीही विचार करतो प्रत्येक पाल्यांचा, असतो निकाल नेहमीच देशात अव्वलचा. तर कोणाळे क्लासेस म्हणजेच ज्ञानाचे, विश्वासाचे पवित्र ठिकाण. हे फक्त बोलण्यासाठी मी बोलत नाही आहे, पण ही खरंच इथं रियालिटी आहे. आहे की नाही मुलांनो? टाळ्या नाही झाल्यात मग माझ्यासाठी? तर कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करत असतो. तर मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावे. बोलण्यासारखं खरंच काही असेल तुमच्याकडे तर प्लीज समोर येऊन बोला. बोलू शकतात का कोणी विद्यार्थी? ज्याचा बोलायचा आवाज आला त्याला मी समोर बोलवणार आहे बोलण्यासाठी, आणि मी बोलवते सुद्धा, तुम्हालाही माहिती आहे. दिवा पाहुणी लक्ष्मी येते, दिवा पाहुणी लक्ष्मी येते, करू तिची प्रार्थना. शुभम करोती मना मुलांनो, शुभम करोती मना. तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमुच्याने जीवना, तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमुच्याने जीवना. सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकारा या अभिवादना, स्वीकारा या अभिवादना. अरे काही झालंय का? मान्यवरांचे स्वागत करू या सुंदर पुष्पाने, अर्थात सत्कार समारंभाने. फुले ही आनंद देतात, आपल्याला परोपकार शिकवतात. त्याप्रमाणे आपणास अनमोल मार्गदर्शन करण्यासाठी अष्टपैलू व्यक्तिमत्व सन्माननीय सो महेश्वरी पाटील मॅडम आणि सो हराळे मॅडम हे आपल्यात उपस्थित झालेले आहेत. तर मी सन्माननीय कोणाळे सरांना विनंती करते की त्यांनी महेश्वरी पाटील मॅडमचा सत्कार करावा. त्यानंतर PSS सरांना विनंती करते की त्यांनी हराळे मॅडमचा सत्कार करावा. आनंदाच्या क्षणी मन आनंदून गेले, आनंदाच्या क्षणी मन आनंदून गेले,
तुमच्या धन्य सत्काराचे भाग्य आम्हास लाभले, तुमच्या धन्य सत्काराचे भाग्य आम्हास लाभले. तर आज आपण पॅरेंट्स मीटिंग कशासाठी ठेवलेली आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. तर क्लासमधील टॉपर स्टुडंटसाठी आपण एक IGSOसाठी वेगळी बॅच तयार करणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला आमचे आवडते शिक्षक PSS सर मार्गदर्शन करणार आहेत. तर त्याआधी आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या माहेश्वरी पाटील मॅडम ह्या मार्गदर्शन करणार आहेत तुम्हाला. तर त्यांच्याबद्दल 2 मिनटं मी सांगते आधी प्रास्ताविक, त्यानंतर त्या बोलतील. तर सामान्य आणि गोरगरीब माणसाचं जीवन त्यांनी प्रत्यक्ष अनुभवात घेऊन अनेक लेखन संपादन केलेलं आहे आणि ते करण्यासाठी त्यांनी रात्र जागून पुस्तकाचं लिखाण केलेलं आहे. तर त्यांचे काही प्रसिद्धी लेख आहेत. जीवनाची वाटचाल, केल्याने होत आहे रे केलेच पाहिजे, जोश आहे पण होश नाही, जानकी एक संघर्ष आहे, असे अनेक साहित्य लेखन त्यांनी केलेले आहे. त्यासाठी त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. आपल्या देशातच नाही तर इतर 28 देशामध्ये सुद्धा त्यांना बेस्ट रायटर अवॉर्ड मिळालेला आहे. खरंच कौतुकास्पद बाब आहे ही. माहेश्वरीचा अर्थातूनच त्यांच्या नावाच्या अर्थामधूनच त्यांचं रूप प्रगट होते. माहेश्वरी म्हणजेच दुर्गादेवी. तर मी मॅडमला आमंत्रित करते की तुमचे अमूल्य मार्गदर्शन आमच्या मुलांना मिळावे. सरस्वतीचा आशीर्वाद तुम्ही, सरस्वतीचा आशीर्वाद तुम्ही, मा सावित्रीची लेक तुम्ही, दिव्याची ज्योत तुम्ही, तुम्हीच आमच्या ज्ञानदायिनी, तुम्हीच आमची ज्ञान प्रबोधिनी. प्लीज मॅडम तुमचे अमूल्य मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. नांदेड परिसरातील सगळ्यांना माझा हृदयपूर्वक नमस्कार. मी गेल्या 8 दिवसामध्ये नांदेडमध्ये राहायला आलेली आहे आणि त्याचं कारण म्हणजे मोठं आपले कोनाळे क्लासेस. मी पहिल्यांदा बेंगलोरला होते. माझा मुलगा IIT JEEमध्ये मेन्समध्ये टॉपर आहे. तिथं 4 वर्ष काढल्यानंतर मी परत पुण्याला आले. माझी काही कामं होती. माझा छोटा मुलगा 8वीला होता आणि 10वीपर्यंत मी पुण्यात होते. आणि पुण्यामधून नंतर मला असं समजले की, कारण मी सगळीकडचं वातावरण पाहिले, सगळीकडं चांगलं आहे, म्हणजे सेल्फ स्टडी जो करतो तो करतो, पण कोनाळे क्लासेस एक असं वाटलं मला की जसं शेतकरी आहेत, दरवर्षी बीज पडतो आणि एखाद्या वर्षी त्याला दुष्काळ पडतो आणि दुष्काळ पडला म्हणून तो पुढच्या वर्षी बीज पेरणं थांबत नाही, कारण तो विश्वासाने पेरावंच लागतं, तेव्हाच त्याला ते परत भेटतं. तसंच आहे. मला असंच वाटलं की कोनाळे क्लासेस जे आहेत ते एक विश्वास आहे इथं, आणि आपण एक हमखास इथं आलो म्हणजे आपल्याला ते उगवेल, हे कर्मातून त्यांच्या भेटेल, हे एक निश्चित वाटलं. आणि मी एका दिवसामध्ये 1-2 तासामध्ये कोनाळे क्लासेसची पूर्ण चौकशी करून मी इथं आले आणि खरंच मी इथं आल्यानंतर एवढं समाधान वाटलं. पतंगे सर, कोनाळे सर आणि येथील पूर्ण टीम, आपल्या पूर्ण फॅमिलीसारखं विद्यार्थ्यांचं अगदी लहान झाडाला कसं संगोपन करतं तसं त्याप्रमाणे ते खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी सगळ्या मुलांना हे करतात. म्हणजे आणि त्यांची जी पद्धत आहे एकदम आपुलकी, आणि आपल्या कुटुंबामध्ये जे आपण साधा आणि सरळ अभ्यासक्रम आणि त्यामधील जे शिकवण्याची पद्धत, त्यांनी जे कन्सेप्ट क्लिअर करून देतात ते मला ते खूप आवडलं. आणि खरंच मी आणखीन एकदा कोनाळे क्लासेसचं मनापासून धन्यवाद देते. राहिला प्रश्न आता, आज जे फाउंडेशन आहे त्याबद्दल आपण इथं एकत्र जमलेलो आहोत. एक्झाम जी नवीन, पण त्यामध्ये थोडीही शंका नाही की ह्या क्लासेसमध्ये प्रत्येक मुलगा टॉपर येईल अशी इथं पूर्ण नियोजन पद्धतीने तयारी झालेली आहे. हे खरंच खूप अभिमानास्पद, खूप चांगली गोष्ट आहे. मला एकच सांगायचं आहे विद्यार्थ्यांना की तुमच्या सगळ्यामध्ये सावित्रीबाई फुले, शिवाजी महाराज किंवा थॉमस एडिसन जे जेवढे मोठे इतिहासामध्ये नाव नोंद करून गेलेत ते तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये आहेत. फक्त आहे ती आपली जी मधली ताकद आहे त्याला बाहेर आणण्यासाठी कोनाळे क्लासेस तर आहेतच आपल्याला, आणि त्याला आपली एक थोडीशी एनर्जी, म्हणजे एक तुमचा विश्वास आणि त्यांचं आपल्याला करून घेणं, हे 2 खूप महत्त्वाचं आहे.
जेव्हा जिजाबाई ह्या बेंगळूरला आल्या शिवाजी महाराजांना घेऊन, तेव्हा खूप लहान होते, 7 वर्षाचे होते. आणि मला एकच सांगायचं म्हणजे एकच आहे की आई आणि वडील हे किती महत्त्वाचे आहेत आपल्या मुलांसाठी. आणि गुरुवर्ण जेव्हा ते नाट्यमहालामध्ये नाचकाम चालू होतं आणि शिवाजी महाराज चोरून बघत होते, तेव्हा जिजाबाईंच्या लक्षात आलं आणि त्या त्यांना म्हणाल्या की तुम्ही काय बघत होतात. तेव्हा शिवाजी महाराज बोलत नव्हते, लांब थांबले होते. 2 वेळा त्यांना बोलवायला पाठवलं पण ते आले नाहीत. मग जेव्हा त्यांना रात्री घरी बोलवलं म्हणजे त्यांच्या रूममध्ये, तेव्हा जिजाबाईंनी त्यांना खूप वेळा विचारल्यानंतर ते रडायला चालू केले. आणि त्यांची जी सवत होती तुकाबाई, त्या म्हणाल्या आपण राजे आणि आपल्याला आपण नाही बघणार, ह्या ऐशाराम आपण नाही करणार तर करणार कोण. जिजाबाई एकच म्हणाल्या, हे बघा तुम्हाला जर माझं पटत नसेल तर चालेल, पण मला शिवाजी महाराजांच्या बाबतीत मला जे प्रशिक्षण द्यायचं आहे त्याच्यामध्ये नका बोलू. मग त्यानंतर लगेच त्यांनी शहाजी महाराजांना सांगितले, अक्काबाईसनी तुमचं वागणं पटत नाही. तेव्हा शहाजी महाराजांना खूप राग आला आणि ते म्हणाले की तुम्हाला जर आमचं पटत नाही तर तुम्ही शिवबाला घेऊन जाऊ शकता पुण्याला, तुम्हाला आम्ही हे करू. तेव्हा त्यांनी एकच विचार केला, हे वैभव जे आहे हे क्षणिक आहे, पण ज्ञान जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. आणि ते ज्ञान मिळवण्यासाठी जिजाबाईंनी एका क्षणाचा विचार न करता त्या पुण्याला आल्या. आणि आज शिवाजी महाराज हे नाव सगळ्यांनाच माहीत आहे. त्यांनी प्रत्येक क्षण आणि प्रत्येक दिवस आणि प्रत्येक तास उगवत्या सूर्यासोबत जसं त्या शिवाजी महाराजांना घडवलं ते आपल्या हातात असतं. संपत्तीपेक्षा आपलं वातावरण आणि आपले गुरुवर्ण खूप महत्त्वाचे आहेत. आणि हे कोनाळे क्लासेसमध्ये खरंच मी पाहिलेलं आहे आणि त्याचं खरंच एवढं कौतुक आहे की एवढ्या ह्यामध्ये अशा अडचणीमध्ये म्हणजे कोरोना आता एक काळ इतकं हे झालेलं आहे, तरीही त्यामध्ये त्यांनी एवढं स्वतःला झोकून दिलं आहे, हे खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं प्रत्येकाला समान तऱ्हेने आणि सगळ्या गोष्टीने, लहान असो मोठा असो गरीब असो श्रीमंत असो, प्रत्येकाला तेवढाच वेळ आणि तेवढंच गोष्टीने ते कव्हर करतात. त्याचं खरंच खूप कौतुक आहे ते. आणि दुसऱ्यांदा म्हणजे मला इथं आल्यानंतर एकच वाटलं की माझं म्हणजे होईल का. पण माझा 2 दिवस मुलगा बघितला आणि मी बेंगलोरपासून शिक्षण पाहिलेलं आहे, पण 4 दिवसामध्ये माझ्या मुलाला सगळे कन्सेप्ट क्लिअर झाले. त्यामुळं खरंच मी खूप समाधानी आहे. आणि मला एवढं सांगायचं आहे, खूपच म्हणजे सरांचं एवढे कष्ट आहेत आणि त्यामध्ये पूर्ण गुरुजन वर्गाचा स्टॉप आणि ह्या मॅडम त्या सगळ्याच अगदी घरातल्या मुलांचं कसं लक्ष देतात त्याचप्रमाणे हे मुलं आणि ह्यांनी आपली मुलं म्हणून त्यांनी हे करतात, त्याबद्दल खरंच धन्यवाद. एवढं बोलून मी माझं जागा घेते. मॅडम उत्कृष्ट समाजसेविका आहेत माहेश्वरी मॅडम. सोने नाणी पैसा यांची त्यांना अजिबात नाही किंमत. गरिबांच्या मदतीसाठी झिजवली त्यांनी आपली कलम. प्रत्येक स्त्रियांनी घ्यावा त्यांचाच फक्त आदर्श. करूया निश्चय आज की आम्हीही करणार संघर्ष. तो आज हमें दिखाना है कि नारी शक्ति किसी से भी कम नहीं है. ठीक है. त्यानंतर एक आयशा फातिमा नावाची मुलगी आहे. तिनं ऑलिम्पियड एक्झाममध्ये 99% मार्क्स घेऊन उत्तीर्ण झालेली आहे. तर तिला आपण प्रोत्साहनपर बक्षीस देणार आहोत. दीप सुलग कर कहता है तुम ऐसी ज्योत जगाओ. दीप सुलग कर कहता है तुम ऐसी ज्योत जगाओ. भटक रहे जो अंधकार में उनको राह दिखाओ. औरों की विपदा में जो आते सब दिन काम. वे नरवर कर जाते हैं सदा देश का नाम. तो आयशा फातिमा प्लीज कम. आमचे फाउंडेशनचे विद्यार्थी कशामध्येच कमी नाहीत. प्रत्येक ठिकाणी टॉप करून निघतात. ते पेंटिंग असो ड्रॉइंग असो कुठलीही एक्झाम असो, प्रत्येक वेळेस ते सज्ज असतात टॉप येण्यामध्ये. हो की नाही. यायचं की नाही पुढे अजून. बघा बरं कोणाचा आवाज जास्त आहे, मुलांचा की मुलींचा आहे. मुली का कमी पडत आहेत मग. मुलींना नाही करायचं का टॉप. काय करायचं.
मुलांना हरवायचं आहे ना मग? हां, ठीक आहे. तर जीवन जगायचे म्हणून जगायचे नसते, काहीतरी नाव कमावून दाखवायचे असते. जीवन तर जगतात सगळेच प्राणी, नुसते खाऊन जीवन गमवायचे नसते. आपली कीर्ती पसरवण्यासाठी करा धडपड, कामातून तुमच्या काढा सवड. दुःखे कितीही आली तरी करा सहन, कारण सुखदुःखाचे मिश्रण असते जीवन. प्रेम, माया, माणुसकी ही जपा तत्वे, मोठ्यांचा मान सन्मान, बोलण्यातील गोडवा, हेच असेल तुमची मूलतत्वे. अशक्य ते शक्य करून दाखवायचे, हेच ध्येय असावे तुमचे. कठोर परिश्रमाने साध्य होईल सगळेच, ही उराशी बाळगा स्वप्ने. बाळगणार आहात ना मग? ठीक आहे. यानंतर ज्या आपल्या दुसऱ्या मॅडम आहेत, हराळे मॅडम, यांचंही मी 2 मिनिट तुम्हाला सांगते कार्य. त्या एक शिक्षिकाच आहेत, पण कोण बनेगा करोडपती या प्रोग्राममध्ये जाऊन त्यांनी 12.5 लाख रुपयाचं बक्षीस जिंकलेलं आहे. तर फाउंडेशनचे पॅरेंट्स कोण बनेगा करोडपतीमध्ये सुद्धा नाव करू शकतात ना? हां, तर मॅडमनं ते बक्षीस जिंकून स्वतःच जवळ ठेवलेले नाही आहेत पैसे, तर ते गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दान केलेले आहेत. फारच कौतुकास्पद बाब आहे. तर त्यासाठी मी हराळे सरांना विनंती करते की सर, तुमचे अमूल्य मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना मिळावे. थँक्यू मॅडम. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा कोनाळे कोचिंग क्लासेसचे संचालक सन्मान्य कोनाळे सर, त्याचबरोबर मंचावर उपस्थित सर्व प्रमुख अतिथी, या ठिकाणी उपस्थित सर्व पालक आणि विद्यार्थी, मला मॅडमने या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. तसा माझा आणि सरांचा परिचय गेल्या जवळपास 10 वर्षापासूनचा आहे. 10 वर्षापासून मी सरांना या क्षेत्रामध्ये ओळखतो. कदाचित त्याच्याही अगोदरपासून सर या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांचा ज्यावेळेस CET होती आपल्या महाराष्ट्रामध्ये मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या संदर्भामध्ये, तेव्हापासून सरांचा जर आपण निकाल बघितला तर अतिशय देशामध्ये टॉपचे विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत. त्याच्यानंतर मग परीक्षा पद्धतीमध्ये सातत्याने बदल होत असतो. मग नीट आली. मग आता नीटमध्ये सुद्धा सर कमी राहिलेले नाहीत. मागच्या वर्षीचा जर सरांचा आपण निकाल बघितला IITच्या संदर्भातला, तर मला वाटते की आपल्या नांदेडसारख्या ठिकाणचा एक महाराष्ट्रामध्ये सगळ्यात टॉपचा निकाल सरांच्या क्लासेसचा आहे. आता त्यासाठी काय मेहनत घ्यावी लागते, विद्यार्थ्याकडून कशा पद्धतीचं प्रिपरेशन करावं लागतं आणि त्याला पालकांची साथ कशा पद्धतीनं घ्यावी लागते, हे जर आपण बघितलं तर मी खरंच सरांचं अगदी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. माझा स्वतःचा मेहुणा म्हणजे मॅडमचा भाऊ आणि मॅडमची बहीण ही सुद्धा सरांची विद्यार्थिनी आहे. दोघेही आज तिची बहीण टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये MD करते आहे आणि तिचा भाऊ घाटीला MBBSला आहे. हे सुद्धा सरांच्या मार्गदर्शनामुळे घडलेलं आहे. मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सांगू इच्छितो. मग आता राहिला प्रश्न, मी माझ्या 2 मुलींना या ठिकाणी यावर्षीच प्रवेश घेतलेला आहे. अगोदर दुसऱ्या क्लासेसमध्ये होते, पण मी नंतर जाहिरात बघितली आणि सरांनी फाउंडेशनचे क्लास सुरू केलेले आहेत असं ऐकल्या मी बिलकुल कुठलाही वेळ न दडवता सर्वात अगोदर मी या ठिकाणी आलो. त्यावेळेस बिलकुल आपल्या परिसरामध्ये लॉकडाऊन चालू होतं आणि मग मी मनाशी 100% निश्चय केलेला होता की सरांनी ज्या अर्थी फाउंडेशनचा क्लास सुरू केलेला आहे, म्हणजे निश्चित या ठिकाणी आपल्याला काहीतरी चांगल्या पद्धतीचा यशाचा मार्ग आपल्याला सापडणार आहे. विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना अतिशय भरभरून या ठिकाणी मार्गदर्शन मिळणार आहे. आणि निश्चितच माझ्या मुली ज्यावेळेस दुसऱ्या क्लासेसमध्ये होत्या त्याच्यापेक्षा जवळपास 50 मार्काने या ठिकाणी आज पुढं आहेत. जरी समजा आता ते साधारणतः माझ्या मुली एक 230-40च्या रेंजमध्ये आहेत, पण अगोदरचा जर त्यांचा अभ्यास बघितला तर त्या तुलनेमध्ये आत्ताची त्यांची जी अभ्यासाची प्रगती आहे निश्चितच खूप समाधानकारक आणि मला वाटते चांगली आहे. अजून 3 वर्ष आहेत, सरांचं मार्गदर्शन आहे आणि त्यांच्या टीमचं. आता मी त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डेड कधी लेक्चरर आमच्या मुलीच्या
त्या ह्याच्यावर लॅपटॉपवर वगैरे पाहतो तर निश्चितच अतिशय उत्तम अशा पद्धतीनं त्यांचं शिकवण्याची पद्धती आहे. विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने हे करायचं, त्यांचे डाऊट क्लिअर असतील, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थितपणे त्या विद्यार्थ्यांचं कशा पद्धतीनं त्यांच्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत त्या शंका निरसन करण्याचं काम हे आज आपल्या नांदेडमध्ये कोनाळे क्लासेस करत आहे. मला तर वाटते की निश्चितच येत्या काही वर्षामध्ये नांदेडचं हे कोनाळे कोचिंग क्लासेस म्हणजे आता हे एक या ठिकाणी आता आपण या ठिकाणी सरांनी फाउंडेशनचे क्लास सुरू केलेले आहेत. म्हणजे निश्चितच येणाऱ्या एक 4-5 वर्षामध्ये, आता यावर्षी सरांनी हे फाउंडेशन सुरू केलेलं आहे, म्हणजे एक 4-5 वर्षामध्ये आता आपण जे या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना आपण सरांकडे प्रवेश दिलेला आहे तर निश्चित आपण भाग्यवान आहोत. कारण आता हे प्रायोगिक तत्वावर म्हणजे सर एवढे मेहनत घेतील म्हणजे विशेषतः आपण खरेच सुदैवी आहोत. कारण सुरुवातीलाच आपण प्रवेश घेतलेला आहे. सुरुवातीला प्रवेश घेतल्याच्या नंतर एक मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर सरांची मेहनत, पालकांची मेहनत आणि विद्यार्थ्यांची मेहनत ह्या तिन्हीचा जर आपण मिलाप केला तर निश्चितच सरांच्या मेहनतीला आणि आपण जो निर्णय घेतलेला आहे की यांच्याकडे ते विद्यार्थी आपण सुपूर्द करण्याचा, निश्चितच अतिशय आपला हा निर्णय मला वाटते की खरोखर चांगला आहे आणि त्याला आपल्याला यश मिळणारच आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण फाउंडेशनच्या बाबतीमध्ये आपण पालकांनी सुद्धा अतिशय सजग राहायला पाहिजे. मी सुद्धा एक शिक्षक आहे, गणित विषयाचा शिक्षक आहे हायस्कूलपर्यंतचा. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना आपण सुद्धा पालकांची भूमिकासुद्धा ही तेवढीच महत्त्वाची आहे. आपण फक्त विद्यार्थ्यांना क्लासेस लावतो आणि आपण त्यांच्याकडून अपेक्षा करतो की सगळं त्यांनीच करावं, पण मला वाटते असं नाही. आपण सुद्धा त्यांना मार्क्स कमी आले तर त्याची कारणं काय आहेत, म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना न रागवता त्यांच्यावरचा काही तणाव आहे का, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा आपण सुद्धा स्वतः विचार केला पाहिजे. त्यांची एकाग्रता कुठं कमी पडते का, या संदर्भामध्ये आपण स्वतः विद्यार्थ्यांना सुद्धा मोटिवेट करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि याच्यातूनच हे यश मिळत असते. एक छोटंसं मी एक उदाहरण सांगतो आणि मी या ठिकाणी सांगतो कारण आपल्या सगळ्यांना सरांना ऐकायचं आहे, कारण सरांचं मार्गदर्शन हे आपल्या पाल्यांसाठी आणि आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. एक शास्त्रज्ञ होते, निश्चित मला नाव आठवत नाही. आता शास्त्रज्ञ जरी असले तरी प्रत्येक व्यक्ती काहीतरी आजारपण आल्याच्या नंतर आजारी पडत असतो. त्या पद्धतीनं ते शास्त्रज्ञ काय केले आणि विशेषतः काही गणिताचे शास्त्रज्ञ होते ते. मग ते आजारी पडल्याच्या नंतर डॉक्टरांकडे गेले आणि मग डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की आपल्याला वेळ दवडता येत नाही, लवकरात लवकर तुमच्या पोटाचं ऑपरेशन करावं लागेल. मग आता गरज पडल्याच्या नंतर कोणी नाही म्हणत नाही. त्या पद्धतीने ते शास्त्रज्ञ म्हटले काही हरकत नाही डॉक्टर साहेब, तुम्ही बिलकुल करा. मग आता ऑपरेशन म्हटल्याच्या नंतर आपल्याला माहीत आहे की ॲनेस्थेशिया द्यावा लागतो, म्हणजे त्यांना भूल द्यावी लागते. भूल दिल्याशिवाय कुठल्याही पार्टचं आपल्याला ऑपरेशन करता येत नाही. पण त्या शास्त्रज्ञ एवढे मुडिष्ट होते की त्यांनी म्हटलं की नाही, मी भूल वगैरे घेणार नाही, मला कुठल्याही प्रकारची भूल द्यायची नाही, भूल न देता ऑपरेशन करा. शेवटी डॉक्टर म्हटले त्यांना की तुम्ही काय करा, एक दिवस विचार करा आणि विचार करून मला सांगा की एवढं सहज सोपं नाही, कारण तो होणाऱ्या ज्या वेदना आहेत त्या वेदना तुम्हाला सहन होणार नाहीत. त्यांनी म्हटले काही हरकत नाही, मी वेदना सगळ्या सहन करणार आहे. मग एक दिवस दिला त्यांना. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा आले शास्त्रज्ञ आणि मग ऑपरेशनची डॉक्टरांनी सगळी तयारी केली होती. डॉक्टरांना वाटलं की बाबा एक दिवसामध्ये कदाचित त्यांचा विचार बदलेल, परंतु त्या आदल्या दिवशीच्या विचारावर ते ठाम होते. मग आता डॉक्टरांनी सांगितलं, त्या शास्त्रज्ञांनी डॉक्टरांना सांगितलं की काही हरकत नाही, तुम्ही फक्त एक काम करा, म्हटले मला एक अवघड गणित द्या, एक अवघड गणित द्या तुमच्या पद्धतीनं, ते मी गणित सोडवेल आणि तोपर्यंत तुम्ही ऑपरेशन करून टाका. डॉक्टर म्हटले हा काय प्रकार आहे, नाही म्हणले तुम्ही फक्त करा तसं. मग शेवटी त्यांनी एखादा तास घेतला, अवघडातलं अवघड गणित एक शोधून काढलं आणि शोधून काढत असताना त्या गणिताचा विचार करण्यामध्ये ते शास्त्रज्ञ एवढे मग्न झाले की तोपर्यंत डॉक्टरांनी कधी ऑपरेशन केलं हे त्यांना समजलं नाही आणि डॉक्टरांचं ऑपरेशन संपेपर्यंत त्यांनी ते उत्तर पण शोधून काढलं. म्हणजे एक सांगण्याचा उद्देश आहे की विद्यार्थ्यांनी एकाग्रता कशा पद्धतीने टिकवायची, एकाग्रता आपली त्या अभ्यासावर एक हे केल्याच्या नंतर कुठल्याही आपल्याला बाबतीमध्ये यश मिळते, हे त्यामागचं एक मी तुम्हाला उदाहरण सांगितलेलं आहे. पुनश्च एकदा मी या सर्व कोनाळे टीमच्या क्लासेसच्या टीमला मी या ठिकाणी आपल्या सर्व पालकांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो. या ठिकाणी पालकसुद्धा उपस्थित झालेले सर्व पालकांचं मी मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. मला या ठिकाणी ताईंनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकीचा झाला. कोण बोलते, रिद्धी की सिद्धी? दोघी जुळवा आहेत त्यामुळे आवाज नाही ऐकू येत आहे मला. बरोबर, ठीक आहे.
हां, तर ज्या प्रोग्रामची आपण आतुरतेने वाट बघत आहोत की तुम्हाला सर्वांना आयजेसोबद्दल बरेच काही डाऊट्स आहेत, तर आपले मार्गदर्शक श्री PSS सर, मी यांना विनंती करते की तुमचे अमूल्य मार्गदर्शन मुलांपर्यंत पोहोचवा. गुड इवनिंग ऑल. भाई सभी नन्हे मुन्ने बच्चों का जोश देख के लग रहा है कि मतलब सारे तैयार हैं बिल्कुल IJSU की प्रिपरेशन करने के लिए. बहुत बढ़िया. और उससे ज़्यादा जोश में पेरेंट्स दिख रहे हैं. सब लोग मतलब पूरी तरीके से सपोर्ट करने के लिए बच्चों को टाइम पे आ गए थे सब लोग. चलो ये बहुत बढ़िया बात है. और इस तरह का सपोर्ट तो आप लोगों को मतलब अभी भी आप, हालांकि आप लोग बचपन में ही हैं और आगे भी मिलता ही रहेगा, तो बचपन से लेकर जब तक आप पूरी तरीके से अपने पैरों पे खड़े नहीं हो जाते, तो पेरेंट्स का सपोर्ट और टीचर्स का सपोर्ट तो आपके साथ हमेशा लगा ही रहेगा. अब जो IJSU की जर्नी है उसकी शुरुआत करते हैं कि किस तरीके से IJSU की जर्नी स्टार्ट होगी और कहाँ तक जाएगी. ठीक है. उसके बाद आप लोगों को ये डिसाइड करना है कि भाई हम लोगों को इस जर्नी में पार्टिसिपेट करना भी है कि नहीं करना है. ठीक है. क्योंकि केवल एक दूसरा कर रहा है मुझे भी करना है ये सोच के इस जर्नी में पार्टिसिपेट करना एक तरीके से सुसाइडल केस है. ठीक है. ऐसा करना ही नहीं. मतलब क्या रहता कि सुसाइडल से मतलब ऐसा नहीं है कि मतलब उसको सुसाइड से लिंक नहीं करना है. उसका सीधा सा मतलब ये है कि वो ऐसा हो सकता है कि हम जो कर रहे हैं उससे भी हट जाएंगे और जो हम करना चाहते थे वो हमें मिलेगा नहीं. तो फिर एक वो कहते हैं ना भाई, ना इधर करे ना इधर करे. तो इसलिए जब हम इसमें पार्टिसिपेट करना शुरू करेंगे, इस जर्नी की शुरुआत करेंगे, तो पूरी तरीके से मेंटली प्रिपेयर होकर करना है. क्योंकि ये सफ़र जो है ना आसान तो नहीं है. चलिए तो स्टार्ट करते हैं. पहले तो मैं आप लोगों को इसके सारे स्टेजेस के बारे में बता रहा हूँ कि किस तरीके से ये जर्नी स्टार्ट होगी. उसके सेकेंड स्टेज में हम लोग ये डिस्कस करेंगे कि भाई कोनाले कोचिंग क्लासेस किस तरीके से आपकी हेल्प करने जा रहा है इस जर्नी को. यानी ऐसे कह सकते हैं कि इस जर्नी में हम आपके साथ कैसे रहने वाले हैं, आप लोगों की तरफ से हमें क्या क्या सपोर्ट लगेगा और हम लोग आपको क्या क्या सपोर्ट देने वाले हैं. ठीक है. पूरा का पूरा करिकुलम कैसे रहेगा, पैटर्न क्या रहेगा, ईच एंड एवरीथिंग. लास्ट में आप लोग अपने जो डाउट्स रहेंगे वो डिस्कस कर सकते हैं. इट विल बी लाइक एन ओपन सेशन. ठीक है. तो स्टार्ट करते हैं इसकी IJSU एग्ज़ाम के बारे में. IJSU मतलब इंटरनेशनल जूनियर साइंस ओलंपियाड. ठीक है. ये इसकी फुल फॉर्म होती है. ये एग्ज़ाम टोटल 5 स्टेजेस में कंडक्ट किया जाता है. इसका एक एक्सेप्शन भी है. PRMO जो रीजनल मैथमेटिक्स ओलंपियाड है वो 6 स्टेजेस में होता है. उसके अलावा बाकी सारे ओलंपियाड्स 5 स्टेजेस में कंडक्ट किए जाते हैं. मतलब थ्रू द होल ऑफ द कंट्रीज इन द वर्ल्ड, नॉट ओनली इन इंडिया. इस एग्ज़ाम में जब इसकी स्टार्टिंग होती है तो वर्ल्ड वाइड करीबन 200+ कंट्रीज के स्टूडेंट्स पार्टिसिपेट करते हैं. एक ही टाइम पे इसका फॉर्म सब जगह रिलीज होता है. जो इसकी फर्स्ट स्टेज होती है जिसको हम लोग NACGS के नाम से जानेंगे. NACGS का मतलब कितने बच्चे समझते हैं? कितने बच्चों ने NACGS का नाम सुना है? गुड. क्या रहती फुल फॉर्म उसकी? एक्चुअली हम लोगों ने ओलंपियाड का मतलब नेशनल स्टैंडर्ड एग्जामिनेशन इन जूनियर साइंस, ये है NACGS, जो कि आपका स्टेज 1 होगा. और इसे इंडिया में एक ऑर्गेनाइजेशन है IAPT, इंडियन एसोसिएशन ऑफ फिजिक्स टीचर्स, हेड ऑफिस इन चेन्नई, वो कंडक्ट कराती है. उसका जो फर्स्ट स्टेज का नोटिफिकेशन है वो एक्सपेक्टेड था कि अगस्त एंड में आएगा. मैंने आप लोगों को ग्रुप पे एक स्क्रीनशॉट भी डाला था एक दिन, अगर आप लोगों ने देखा हो तो आप ये एक्सपेक्ट कर सकते हैं कि नेक्स्ट वीक या इसी वीकेंड तक NACGS का जो नोटिफिकेशन है वो आ जाएगा. और इसका पहला एग्ज़ाम, जो फर्स्ट स्टेज का एग्ज़ाम होगा, वो नवंबर के 3rd संडे में होता है. जनरली नवंबर में 3rd संडे जो भी रहता है. अगर कोविड की वजह से ये डिले नहीं होता है तो
ठीक है, क्लियर होगी बात। अब बात आती है इसका सिलेबस क्या रहता है और कौन से स्टूडेंट इसमें एलिजिबल होते हैं। ये स्टेज 1 से पहले की बता रहा हूँ मैं, फिर हम स्टेज 2 की तरफ बढ़ेंगे। लेस देन 15 ईयर्स एज होनी चाहिए जिस दिन नोटिफिकेशन आएगा उस दिन, मतलब उसमें मेंशन रहेगा कि आप जब फॉर्म फिल कर रहे हैं तो आपकी एज 15 ईयर्स से कम हो। यानी कि उसमें 8th क्लास के स्टूडेंट भी, कुछ बच्चे जो थोड़े बड़े हो जाते हैं, ऐसा समझ लो, जो 8th में ही रहते हैं लेकिन थोड़े बड़े हो गए, वो भी फॉर्म फिल कर सकते हैं। 9th वाले तो ऑलमोस्ट होते हैं, और 10th में भी कुछ बच्चे छोटे रहते हैं तो वो भी एलिजिबल होते हैं उसके लिए, ठीक है ना। चाहे वो एज कम करके लिखवाई गई हो या किसी कारण से वो जल्दी क्लास पार कर ली हो, कोई भी रीज़न हो सकता है, लेकिन अगर एज 15 ईयर से कम है तो वो फॉर्म आप फिल कर सकते हैं, ठीक है। ओके यहाँ तक। इसके बाद जो इसका सिलेबस होगा, मतलब चूंकि एग्जाम तो ये कॉमन ही रहने वाला है, इसमें 8th 9th और 10th का सिलेबस ऐसे प्रिस्क्राइब किया गया है, बट उसमें 11th और 12th का भी सिलेबस आता है, ऑलमोस्ट, पूरा नहीं लेकिन ऑलमोस्ट 60% के आसपास आता है। तो 60% सिलेबस हमें 11th 12th का भी कवर करना होता है। हाँ, 11th 12th का सिलेबस बहुत ज़्यादा डेप्थ में कवर नहीं करना होता है, पर 10th तक का सिलेबस तो पूरा डेप्थ में चाहिए। मतलब जो बच्चे ये एक्सपेक्ट करके आईजेएसओ का फॉर्म फिल करेंगे कि जैसे क्वेश्चन उनको क्लास में करवाए जाते हैं वैसे ही पेपर में आते रहें ताकि हम स्कोर करते रहें, तो वैसा पेपर में कुछ होता नहीं है। जैसे अभी आप लोग देख रहे होंगे साल भर से जो आप लोगों के एग्जाम हो रहे हैं, उसमें भी आप लोगों को जनरली हर टेस्ट में नए क्वेश्चन देखने को मिल रहे थे, तो उससे भी ज़्यादा टफ क्वेश्चन आईजेएसओ में आते हैं, ठीक है। तो उसके लिए पूरी तरीके से मेंटली प्रिपेयर होके ही हमें उस एग्ज़ाम के लिए तैयार होना है कि हाँ हमें उसकी शुरुआत करनी है। ये मैं आप लोगों को डरा नहीं रहा हूँ, मुझे मालूम है आप लोग डरते भी नहीं हो वैसे, लेकिन सच्चाई यही है कि भाई पहले से पता हो, क्योंकि झूठ मूठ में मैं आप लोगों को ये बोलूँगा नहीं बहुत ईजी जर्नी होने वाली है, मस्त रहेंगे एकदम, बिल्कुल तुम लोग भी खुश रहोगे और हम भी रहेंगे, ऐसा तो कुछ नहीं होने वाला है। जिन बच्चों को थोड़ा सा भी टफ क्वेश्चन होता है ये लगता है ना सर हार्ड जा रहा है, ये स्टेटमेंट वाला बच्चा एक भी नहीं चाहिए उस बैच में। जो बच्चा ये बोलता रहे ना कि सर हार्ड जा रहा है, तो वो हार्डनेस को खुद से इजी बनाने की अक्षमता होनी चाहिए अपने टीचर की हेल्प से। ऐसे बच्चे चाहिए आईजेएसओ के लिए, क्योंकि जब आप स्टेज 1 पार करके स्टेज 2 में जाएंगे, अब स्टेज 2 पे चलते हैं हम, वो है INJSO, इंडियन जूनियर साइंस ओलंपियाड। इस स्टेज 2 के बाद पूरे इंडिया में से केवल 35 स्टूडेंट सेलेक्ट होंगे। जो फर्स्ट स्टेज है उसकी कोई संख्या फिक्स नहीं है, वो कितने भी हो सकते हैं, जितने भी क्वालिफाई करेंगे, लेकिन जो आपका टेस्ट होगा उसमें आपको 60% से प्लस ही स्कोर करना है, तब आप उम्मीद करिए कि आपका टेस्ट क्लियर हो गया है। इतना कट ऑफ हर साल जाता है, पहले से देखा हुआ एक सवाल नहीं आता। और जिस तरीके से हम लोग टेस्ट कंडक्ट करते हैं ना कि भाई फिजिक्स के ये 25 सवाल हो गए, केमिस्ट्री के ये हो गए 25, फिर मैथ्स के 25, फिर बायो के, ऐसा पैटर्न नहीं रहता, उसका मिक्स रहता है। पहला सवाल फिजिक्स का आ गया, दूसरा बायो का, फिर केमिस्ट्री, फिर मैथ्स, इस टाइप से, मतलब जंबल करके पेपर देते हैं। उसका एक सैंपल मैंने आप लोगों को ग्रुप में डाला भी था, अगर आप लोगों ने देखा हो तो, है ना। और जो जो आप लोगों के सिलेबस हुआ है उसके अकॉर्डिंग आप लोगों ने उसको सोल्व करके भी देखा होगा, तो वो क्वेश्चन ईजी ही थे, है ना, देखे होंगे। हाँ ईजी थे ना। जो चीज़ें आप लोगों ने पढ़ ली है वो आसान लगना चाहिए, जो नहीं पढ़ा वो तो उसमें क्या कर सकते हैं। लेकिन मैक्सिमम सिलेबस जो है ना वो 10th तक रहता है। ऐसा कह सकते हैं कि जितना अपने को कट ऑफ के लिए चाहिए ना उतना सिलेबस 10th क्लास तक का है। पूरा सिलेबस हमारे पास अवेलेबल है, लेकिन उस सिलेबस से ज़्यादा ही आता है। वो ऐसे ही खाली मेंशन करते हैं कि हाँ 10th क्लास तक रहेगा, आप लोगों को सिलेबस ग्रुप में हम पोस्ट कर देंगे, वो आप देख लेना, लेकिन सिलेबस उससे ज़्यादा ही आता है और पेपर का लेवल अच्छा रहता है, ठीक। अब पेपर पैटर्न जो है ना वो बता देता हूँ आपको, स्टेज 1 का ही पहले। 2020 से पहले तक इसमें टोटल 80 क्वेश्चंस आते थे सिंगल चॉइस। 2020 यानी कि पिछले साल जो पेपर हुआ और उसके बाद जो हो रहा है अभी, दो पेपर हो गए समझो, 2021 का तो अभी रिलीज होगा नोटिफिकेशन। उसमें पिछले साल उन्होंने एक चेंज किया, 60 क्वेश्चन सिंगल चॉइस रखे और 10 जो है वो मल्टीपल चॉइस रखे। मल्टीपल चॉइस में नेगेटिव मार्किंग है
और उसकी जो मार्किंग स्कीम है वो बिल्कुल वही है जो जेई एडवांस के पेपर की होती है। मतलब क्या रहेगा, +4 -2 के हिसाब से। अगर जैसे मल्टीपल का मतलब समझते हैं ना सब बच्चे, मल्टीपल में क्या रहता, 1 और मोर देन ऑप्शंस में भी करेक्ट। तो उसमें क्या होगा कि जैसे एक क्वेश्चन आपको दिया और उसमें ए बी सी डी 4 ऑप्शन दे रखे हैं, तो उसका एक भी सही हो सकता है, 2 भी हो सकते हैं, 3 भी, 4 भी। अब मान लो किसी क्वेश्चन का ए और बी सही है, लेकिन आपने ए बी के साथ में सी भी लगा दिया, तो आपका गलत हो गया वो क्वेश्चन। केवल आपने ए लगाया तो भी गलत है, जो है उसका आंसर वही एग्जैक्ट लगाना होता है। तो उन क्वेश्चंस में और एक्स्ट्रा प्रैक्टिस की रिक्वायरमेंट होती है, इसीलिए 20 क्वेश्चंस को घटा के 10 कर दिए, मतलब तो टोटल अभी 70 क्वेश्चंस आएंगे आपके पहले स्टेज में। ठीक है, अब स्टेज 2 पे आते हैं। स्टेज 2 में जो आपका एग्जाम होगा उसका सिलेबस तो वही रहने वाला है सेम, लेकिन उसमें जो नंबर ऑफ क्वेश्चंस हैं वो थोड़े और रिड्यूस हो जाएंगे। उसमें मल्टीपल चॉइस क्वेश्चन 60 आएंगे, 60 क्वेश्चंस मल्टीपल चॉइस, और 8 क्वेश्चन जो है ना सब्जेक्टिव आएंगे। हर क्वेश्चन 1 नंबर का रहेगा, और जो 8 क्वेश्चन सब्जेक्टिव होते हैं उनमें से ईच क्वेश्चन विल बी ऑफ 5 मार्क्स। तो मतलब आप इससे ये समझो कि सब्जेक्टिव जो क्वेश्चन रहते हैं ना वो एक 1.5 पेज के कैलकुलेशन वाले क्वेश्चन होते हैं, इतने लेंदी रहते। तो अगर सब्जेक्ट में हमारी इन डेप्थ नॉलेज नहीं हुई तो हम एक भी क्वेश्चन नहीं कर पाएंगे। बार बार आपको जैसे बोलते थे हम क्लास में भी, कई बार मैंने बोला भी है कि भाई जो ऑनलाइन टेस्ट हो रहे हैं, जो खास करके ऑब्जेक्टिव टेस्ट होते हैं, वो टेस्ट स्टेज 1 तक तो ओके हैं, लेकिन स्टेज 2 के बाद तो अगर आपने लिखने की प्रैक्टिस नहीं कर रखी है और लेंथी क्वेश्चंस आप नहीं सोल्व करते हैं, या आपका उस पर्टिकुलर किसी भी सब्जेक्ट में इन डेप्थ नॉलेज नहीं है, तो आप एक भी सिंगल क्वेश्चन अटेम्प्ट नहीं कर पाओगे। इसलिए अगर आप लोग स्टेज 1 पार करते हैं तो स्टेज 2 के लिए हम लोग आपके सब्जेक्टिव टेस्ट कंडक्ट करेंगे, ये हमारी पहले से प्लानिंग है। ठीक है, ये हो गया आपका स्टेज 2। और स्टेज 2 के बाद टोटल 35 स्टूडेंट्स सेलेक्ट होंगे। और जैसे कि मैंने आपको बताया था कि जो बच्चा भी अपने यहाँ से स्टेज 2 पार करेगा उसको 51,000 तो मैं देने वाला हूँ अपनी तरफ से। तो अब देखो आप लोग कितने तैयार होते हैं उसके लिए। अब अपन चलते हैं 3rd स्टेज की तरफ। वो 35 स्टूडेंट्स जो हैं जो सिलेक्ट होंगे ऑल इंडिया से, वो 3rd स्टेज जिसको हम बोलते हैं OCSC इन शॉर्ट, इसके फुल फॉर्म है ओरिएंटेशन कम सिलेक्शन कैंप। ओरिएंटेशन कम सिलेक्शन कैंप। वो 35 स्टूडेंट 2 to 3 वीक्स के लिए HBSC मुंबई या TIFR मुंबई दोनों में से किसी भी एक इंस्टीट्यूट में जाएंगे ट्रेनिंग के लिए। वहाँ पर आपको थ्योरेटिकल प्रैक्टिकल वो सारी ट्रेनिंग दी जाएगी। 2 से 3 वीक का वो प्रोग्राम चलता है, और वहीं पर आप लोगों का टेस्ट कंडक्ट करेंगे वहाँ, उसी जो पढ़ाएंगे उसी के बेस पे। वो टेस्ट पूरी तरीके से सब्जेक्टिव होता है, वहाँ पर ऑब्जेक्टिव वाला रोल खत्म हो जाता है। वो टेस्ट सारे सब्जेक्टिव होंगे, और उन टेस्ट में जो 35 में से टॉप 6 स्टूडेंट्स होते हैं उनको सेंट्रल गवर्नमेंट की तरफ से कोई मिनिस्टर या कोई भी आके एक कैश प्राइज और कुछ अलग अलग गिफ्ट्स वगैरह देते हैं। ये हर साल का उनका कल्चर रहता है। कैश प्राइज फिक्स नहीं है, कितना भी मिल सकता है। वो 1,000 भी हो सकता है, 1 लाख भी हो सकता है, ऐसा कुछ नहीं कह सकते उसमें। जो मिल जाए प्राइज ही होता है ना। लेकिन कहाँ मिल रहा है, उसके अलावा आपको हर स्टेज पार करने के बाद सर्टिफिकेट्स जो है ना कंसर्न जो ऑर्गेनाइजेशंस हैं वो इशू करते रहेंगे, वो आपको मिलता रहेगा। तो उसमें क्या रहेगा, जो उन 35 में भी 6 टॉप के बच्चे होंगे उनको ये प्राइजेस मिलते हैं। और उन 35 में से टोटल 12 स्टूडेंट्स फाइनली सिलेक्ट होते हैं PDC के लिए। PDCT बोलेंगे उसको, प्री डिपार्चर कैंप ट्रेनिंग। 12 स्टूडेंट्स, 35 में से 12, उन 12 की 2 टीम बनाई जाती हैं, 6 स्टूडेंट्स ईच टीम। फिर उनकी ट्रेनिंग होती है जिसको प्री डिपार्चर कैंप ट्रेनिंग बोल रहे हैं हम, PDT बोल लो या PDCT बोल लो उसको। ठीक है, उस ट्रेनिंग के बाद टोटल वो 12 बच्चे, मतलब वो 12 तो जो सिलेक्ट हो गए सो हो गए, अब 35 में से 12 हो गए, मतलब ये अच्छा रेशियो होता है। उन 12 बच्चों के साथ में 3 टीचर्स जाते हैं। 15 लोग जो हैं टोटल इंडिया की तरफ से रिप्रेजेंट करने के लिए बाहर जाते हैं। और उसके बाद वहाँ पर जिस जगह पे भी वो होगा
अभी उसमें जब नोटिफिकेशन आएगा तो वो पता लग जाता है कि इस साल किस कंट्री में होने वाला है, तो उसके कोरस्पॉन्डिंग आपका पासपोर्ट वगैरह ये सब और एक पेरेंट्स का कंसेंट फॉर्म ये सब चलता ही है, वो तो आप लोग कर ही लेंगे उस टाइम तक जाते जाते। तो वहाँ पर जाके पूरे वर्ल्ड वाइड जितने भी कंट्रीज ने पार्टिसिपेट किया वो सभी बच्चे वहाँ पर पहुँच जाते हैं, और फिर जिसको जो भी मिले वो वहाँ पर जाके बाद में डिसाइड हो ही जाता है। ठीक है, तो ये है पूरी जर्नी जिसको कंप्लीट होने में ऑलमोस्ट 1 ईयर लग ही जाता है। अब इसमें कई बच्चों के मन में ये सवाल जरूर चल रहा होगा कि, या पेरेंट्स के भी चल रहा होगा कि इस पूरे जर्नी के दौरान बच्चा जिस क्लास में पढ़ रहा है उसके सिलेबस का क्या होगा, या अगर उसका जो प्लानिंग है आगे चल के जेई करना या नीट में जाना। ऑफ कोर्स जो ओलंपियाड की तैयारी कर रहा है वो नीट के लिए ज़्यादा नहीं सोच रहा होगा, बट फिर भी ठीक है, ऑप्शन इज देयर। तो उसमें सीधा सा आंसर है कि जिस बच्चे के अंदर इतना कैलिबर है कि जो 2 स्टेज पार करके तीसरे तक भी पहुंच रहा है, उसके लिए जेई करना बहुत बड़ा काम नहीं होगा। जेई तो उसके लिए बहुत चुटकियों का काम होने वाला आने वाले समय में, अगर सेकंड स्टेज तक पार कर लिया तो। यानी कि यहीं पर रहते रहते आपको रटना, जो बच्चे के अंदर रटने की हैबिट ज़्यादा है ना, उसको इसका सपना भी नहीं देखना चाहिए। ये सच्चाई है। फॉर्मूले तो एक टाइम पे याद करने पड़ते हैं, लेकिन जो इन डेप्थ चीज़ों को समझ के नहीं करते हैं ना, उसको इसके बारे में सच में नहीं सोचना चाहिए, क्योंकि वो बहुत हैवी प्रेशर में आने वाला है। खुद भी जिएगा प्रेशर में, टीचर्स को भी ऐसे ही रखेगा, पेरेंट्स को भी रखेगा, सबको लगेगा ओलंपियाड की तैयारी कर रहा है। तो ऐसा नहीं लगना चाहिए। रटने की जो कला है ना, वो बच्चों के अंदर बहुत ज़्यादा रहती है 10th क्लास तक। उसमें हो सकता है हम टीचर्स का भी रोल रहता है, खास करके 10th क्लास तक। तो मैं ऐसा बोल सकता हूँ, मतलब कुछ टीचर्स अगर 10th तक पढ़ाते होंगे तो उनको इस बात का बुरा नहीं लगना चाहिए। उसकी वजह ये है कि बच्चे का ब्रेन इतना होता है और 10th तक का सिलेबस इतना सा होता है। अगर आप बच्चे को बोलो ना कि 4 बार घोट घोट के पीना है, तो घोट के पी जाएगा उसको, क्योंकि उसको मालूम है जितना रट्टा मारेगा वही पेपर में सारे सवाल आने हैं, पूरे में पूरा स्कोर करेगा। लेकिन अचानक से जब वो जेई की तैयारी के लिए फील्ड में उतरता है, ब्रेन तो उतना ही रहा, लेकिन सिलेबस इतना बड़ा हो गया, अब कहां से रट्टा मारेगा भाई। तो इसलिए समझ के ही चलना पड़ेगा। अगर आपने पर डे चीज़ों को समझ के आगे बढ़ने की क्षमता है और आप सच में चाहते हो, तो आपका इस ट्रेनिंग में पूरी तरीके से वेलकम है। केवल एक दूसरे को देख के नहीं एडमिशन लेना है इस बैच के लिए, क्योंकि ये जर्नी सही में इजी नहीं है, पहले से पता रहना चाहिए अपने को इस बात का। हम लोग पूरी तरीके से आपके साथ रहेंगे हर टाइम पे। कभी भी आपको ऐसा नहीं लगेगा कि किसी भी स्टेज पे सर लोगों ने हमें फ्री छोड़ दिया, हमारे ऊपर ध्यान नहीं दे रहे, ऐसा कभी नहीं होने वाला है। लेकिन ये भी सच्चाई है कि आप लोगों का ही ज़्यादा रोल रहेगा। आप कितना टाइम देते हैं क्वेश्चंस को सोचने में, क्योंकि सोचना आपको ही है पेपर के अंदर। वो जो पेपर में क्वेश्चन आ रहे हैं वो हम लोगों के लिए आज ऐसे ही हैं जैसे तुम लोगों ने अपनी अपनी क्लास के क्वेश्चन रट रखे हैं, तो हमें वो क्वेश्चन वैसे ही लगते हैं, लेकिन वो तुम लोगों के लिए वैसे नहीं होंगे ना। हर साल सेम कंसेप्ट रहते हुए क्वेश्चंस को बहुत इजीली घुमाया जा सकता है। वो उस टाइप के पेपर्स आपके यहाँ पर होंगे। हो सकता है कि आपके टेस्ट में स्कोर की शुरुआत जो है नेगेटिव में हो, 0 से भी हो सकती है। तो अगर हिम्मत करनी है आगे बढ़ने की तो अपन आगे बढ़ेंगे अच्छे से, नहीं तो अपन जो जिस तरीके से अभी फाउंडेशन कर रहे हैं ना, पहले अपनी क्लास के कंटेंट मजबूत करते हैं और ओलंपियाड्स के बारे में नहीं सोचते हैं। दोनों भी चीज़ें हैं, इसमें किसी को डिमोटिवेट नहीं होना चाहिए, सच्चाई के बारे में पता होना चाहिए। ओलंपियाड्स में बताया ना, पूरे इंडिया से 35 स्टूडेंट सेलेक्ट होने वाले हैं सेकंड स्टेज में, जबकि उससे कितने ज़्यादा एडवांस में 11,500 से 12,000 बच्चे सेलेक्ट होते हैं। तो आप समझ लो कि एडवांस से भी ज़्यादा इसका टफ टेस्ट होने वाला है, और सिलेक्शन परसेंटेज उससे भी कितना कम है, क्योंकि इसमें बच्चे एडवांस से भी ज़्यादा बैठते हैं पहले स्टेज में। एडवांस में केवल 2.5 लाख बच्चे बैठते हैं, लेकिन यहाँ स्टेज 1 में आपको पता चल जाएगा डेटा, 9th 10th और 8th मिला के करीबन 8-9 लाख के आसपास बच्चे बैठेंगे। तो आप देख लो किधर का रेशियो ज़्यादा है। पर यह पक्का है कि अगर आप लोगों ने इस ट्रेनिंग में पार्टिसिपेट किया एकदम पूरे जोश के साथ सीखने के पर्पज से, तो आपके लिए जेई जो है ना एकदम इजी लगने वाला है। आपको लगेगा ही नहीं कि जेई हमने पार भी कर लिया, क्योंकि आपके क्वेश्चन जो है ना वही आएंगे टेस्ट में जो जेई में ऑलरेडी आ चुके हैं। बहुत सारे बिल्कुल वही टेस्ट होंगे, क्योंकि बहुत सारा सिलेबस वही है।
हम वही पढ़ाने वाले हैं आपको। तो अभी तक ने मतलब मैंने जितना बोला, हो सकता है कि कुछ मन में सवाल आ गए हों कुछ किसी के, तो आप लोग पूछ सकते हो पहले, आगे बढ़ने से पहले। किसी के मन में कोई क्वेरी? हाँ बोलो बोलो बेटा बोल। नहीं पीछे मत देख, हाथ उठा रही थी, मुझे लगा कुछ पूछने वाली है। अच्छा जी बोलो बेटा। हाँ नहीं मैं समझा नहीं, क्या बोल रहे हैं? हाँ ओलंपियाड नहीं, ओलंपियाड के लिए देखो ये तो कंफर्म है कि जब इसका फॉर्म का नोटिफिकेशन आएगा, फॉर्म भरा जाएगा, तो उस फॉर्म में स्कूल के प्रिंसिपल, जिस स्कूल में भी बच्चा पढ़ता है, उसकी सील एंड साइन लग के कुरियर करना होता है वो फॉर्म, और उसमें किसी इंस्टीट्यूट का सील साइन नहीं चलता। आप जिस स्कूल में पढ़ रहे हो उसी स्कूल के प्रिंसिपल का सील साइन लगेगा। तो ये तो ज़रूरी है भाई, इसमें तो हम कुछ हेल्प नहीं कर सकते। आप साइन करा सकते हो, अगर वो कर दे तो बहुत अच्छी बात है ना, क्योंकि साइन तो उन्हीं के होते हैं यार। मैनेज तो हो जाएगा। देखो जो बच्चे ओलंपियाड की तैयारी करेंगे उनके लिए 9th का सिलेबस या 8th का सिलेबस कुछ मायने नहीं रखता, और ये नवंबर एंड तक की बात है। 8th का 9th का सिलेबस है ही कितना सा, दिसंबर में भी चालू किया ना 1 तारीख से, तो भी जनवरी एंड तक सिलेबस खत्म हो जाता है दोबारा से। 2 महीने का सिलेबस है यार। अभी आप कब जाने वाले हो वहाँ पर? तो दिवाली तक तो हो जाएगा ना अपना सिलेबस, और बाकी हम ऑनलाइन रखेंगे। अगर आपका कुछ ऐसा सिलेबस रह गया तो ऑनलाइन क्लासेस रखेंगे ना हम। हॅलो, नाही तुझा काही प्रॉब्लेम नाही, कारण JNUचे खूप सारे स्टुडंट्स आहेत आणि सिलेबस असं वाटलं आपणाला, तर माझं मेन टार्गेट तेच आहे की मॅक्झिमम मुलं क्लासमध्येच वर्क करणार आहेत, स्कूल मोस्टली सोडणार यावर काही डाऊट नाही। जे आपण 11वी-12वीमध्ये करतो, कॉलेजला ॲडमिशन असतं फक्त, तसंच इथे शाळेला ॲडमिशनच राहणार आहे, कारण 6 घंटे मिनिमम 6 आवर्स शिकवल्याशिवाय एवढ्या मोठ्या सिलेबसला आपण स्कोर करू शकत नाही। JNUचे कालच एक टीचर मला वाटतं पॅरेंट भेटले होते, तर मोस्टली लोकांनी असं डिसाईड करून टाकलं, आणि माझं पण ते टार्गेट होतं। असं नाही की कॉलेज शाळा तोडावं, पण त्याला पर्याय पण काही नाही। तुला जर इथं बेस्ट वाटलं तर कॉमनली आपण TC कुठल्या तरी एका नॉर्मल स्कूलमध्ये टाकून द्यायचं आणि याला कंटिन्यू करत राहायचं, कारण कसं आहे की JNU खूप चांगलं आहे। नवोदयसाठी गेलेले मुलंही खूप हुशार असतात आणि तिथं पण खूप छान करून घेतात, त्यात काही डाऊट नाही। पण प्रॉब्लेम काय आला, आता सध्या गव्हर्नमेंटकडे ज्या लेवलचे टीचर्स पाहिजेत, सध्या गव्हर्नमेंटला ती परेशानी आहे, आणि जी पूर्वी JNUमध्ये चालायचं ते आता थोडंसं डायल्यूट झालं आहे, आणि या स्पर्धा परीक्षा ज्या लागतात मोस्टली त्या तिथं आहे ना करून घेत नाहीत, कारण त्यांच्याकडे एक बर्डन असतं की त्यांचा जो सिलेबस आहे त्यांच्या सिलेबसचंच मेरिट तिथं पाहिलं जातं। त्यामुळं तिथले प्रिन्सिपल मॅक्झिमम काय करणार, आपल्या सिलेबस ओरिएंटेड मॅक्झिमम मुलांची तयारी करून घेणार, त्यांचा काही दोष नाही येतो। पण माझी इच्छा असं आहे की जर बेस्ट वाटलं आणि सेट होतं असं वाटलं तर बेटर आहे इथे या ठिकाणी जर आपण स्टँड झाला तर TC कुठल्या तरी नॉर्मल स्कूलमध्ये टाकता येतं। ठीक आहे, अपन जर विचार करो काय अडचण आहे। अच्छा, इसमें जो अभी आप लोगों का शेड्यूल चल रहा है उसमें हम लोग केवल 2 घंटे और ऐड ऑन करने वाले हैं। आपका प्रेजेंट शेड्यूल डिस्टर्ब नहीं करेंगे, या तो वो 2 घंटे आपके बाद में बढ़ाए जाएंगे या तो अर्ली शुरू किया जाएगा, बाकी सेम रहेगा, क्योंकि मोस्ट ऑफ द सिलेबस तो वही है, तो वो तो ऑटोमेटिकली कवर हो ही रहा है। बाकी जो उसके अलावा एडिशनल टॉपिक्स हैं वो उन 2 आवर्स में हम लोग कवर करेंगे। और किसी के मन में कोई सवाल है? हाँ फॉर फर्स्ट स्टेज, उसके बाद में आप बड़े भी हो गए तो कोई दिक्कत नहीं, 1 ईयर तक चलता क्योंकि अब आप आगे बढ़ चुके हैं। और कोई सवाल? बच्चों की तरफ से होना चाहिए यार, क्लास में तो बहुत पूछते हो यार। व्हाट्सएप पे ज़्यादा पूछते हो यार, सामने आमने सामने ज़्यादा पूछना चाहिए।
अच्छा, मोबाइल से डिस्टेंस थोड़ा मेंटेन करके रखो, ये बहुत ज़रूरी है। ये मैंने आप लोगों को पिछली मीटिंग में भी बोला था। अच्छा, मैं एक आप सभी लोगों से एक और कॉमन प्रॉब्लम जो मैं फेस करता हूँ या कर रहा हूँ, अभी ऐसा बता रहा हूँ, तो वो मैं आप लोगों के साथ डिस्कस करना चाहता हूँ। मे बी कि वो मैंने ही ऑब्जर्व की है, लेकिन सच बात ये है कि वो प्रॉब्लम एक बहुत बड़े लेवल पे है। देखिए, जनरली जो छोटे बच्चे भी हैं और हम बड़े बच्चों में भी देख रहे हैं, उनमें से मैक्सिमम स्टूडेंट जो है ना, कोचिंग्स में बहुत समय बिता रहे हैं। मतलब एक ही बच्चे ने 2-2 3-3 जगह कोचिंग लगा रखी है। अर्ली मॉर्निंग में कोचिंग स्टार्ट होती है, रात के सोने तक उसकी कोचिंग में ही रहता है वो। तो मुझे ये समझ में नहीं आ रहा है कि मतलब पेरेंट्स का क्या ड्रीम है ये सबको करवा के बच्चों से। ये पेरेंट्स से ही है सवाल मेरा। क्या चाहते हो आप, उनको क्या बनाना चाहते हो मतलब, और उससे क्या होने वाला है? क्योंकि जब तक बच्चा खुद से सेल्फ स्टडी नहीं करेगा, तब तक उसका आउटपुट वो नहीं आएगा जो वास्तव में आप लोग एक्सपेक्ट करते हो। जब तक टीचर ही पढ़ाता रहेगा, बच्चा खाता रहेगा, खुद से डाइजेस्ट कैसे होगा? ये बताइए आप। मतलब मेरे पास, मैंने बहुत सोचा, इसलिए मैंने ये एक ओपन प्लेटफॉर्म पे सवाल रखा है। अगर आप लोगों के पास कोई इसका अच्छा सा आंसर हो तो मुझे बताओ, क्योंकि मैं इससे परेशान हूं। मुझे खुद से आंसर मिला नहीं इस बात का कि एक बच्चा सुबह 7:30, इवन मैं कई बार देखता हूँ बहुत छोटे छोटे बच्चे 6 बजे बैग लेके ट्यूशन में जा रहे हैं कहीं ना कहीं, फिर उसके बाद में वो 7:30-8 बजे स्कूल में भी जाते हैं, फिर शाम में फिर जाते हैं ट्यूशन में, तो सारा दिन ही ट्यूशन पढ़ते रहते हैं। नहीं, अभी मैं पेरेंट बोल के बात करता, कोई जी problem बताइए नहीं। सर। इसमें क्या है कि अभी ये तो भरोसा ही नहीं ना कहीं पे भी, कहाँ पे अच्छा हो जाएगा। जब तक भरोसा नहीं आता एक जगह पे पूरा हो जाएगा, तब तक ये तो चलने वाला है। अपने को ये दिखाना है कि बस एक जगह पे आ गए, पूरा 100% पक्का हो जाता। कोई पेरेंट इधर उधर, मुझे तो लगता है कि स्कूल भी छोड़ देंगे, लेकिन जब तक ये भरोसा नहीं होता यहाँ पे पूरा हो जाता, तब तक ये तो होने वाला है। एंड अपने को ये करके दिखाना है, बस इतना ही पेरेंट्स का उपसा है, ऐसा मुझे लगता है। ठीक है सर, तो मैं इस बात का भी जवाब देता हूँ। अब मैं एज ए टीचर पूछ रहा हूँ, ये भरोसे के लिए हमें क्या करना है? नहीं तो नहीं, मैं एक जनरल बात बोल रहा हूँ कि ऐसा, मैं किसी का नाम लेके नहीं बोल रहा हूँ, लेकिन मैं बहुत सारे बच्चों को जानता हूँ ऐसा, और ये बहुत सारे कॉमन प्रॉब्लम है। सब तो सब काम करते ही नहीं ना, ऐसा तो आज तक हुआ ही नहीं कि सब लोग सभी काम करते हो, लेकिन मेजोरिटी में ऐसा हो रहा है, ये सच्चाई है। तो अब ठीक है, सर ने बोला कि भाई जब तक एक जगह पर विश्वास नहीं होता तब तक तो ये चलता ही रहेगा। विश्वास के लिए क्या करना है ये बताइए, बताइए सर। विश्वास, आता ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की सिलेबस खूप मोठा आहे आणि त्यासाठी सर म्हटल्याप्रमाणे आपणाला एकच निर्णय घ्यावा लागतो की मुलं आपल्याकडे आता मिनिमम 5 ते 6 घंटे शिकणार आहेत। त्यासाठी जोपर्यंत स्टुडंट तयार करत नाहीत घरी जाऊन काहीतरी आपला झालेला पोर्शन कंप्लीट, तोपर्यंत ते काही सब्जेक्ट हँडल होण्यासारखं नाही आहे। आणि आत्तापर्यंत कसं होते, कोणाळे क्लासेसने जस्ट स्टार्ट केले, सर्वांनी विश्वास ठेवून इथं आलेत, तर या विश्वासाला तडा न जाऊ देता आम्ही तुमच्या मुलांचं 100% कंप्लीट करून घेऊ। एवढंच आहे की आता स्कूल वगैरे सुरू होणार आहेत किंवा काही पूर्वीचे कोचिंग क्लासेस ज्यांनी फीस भरलेली आहे, फीस भरलेले पण जाऊ दे की सकाळी आहे ना दुपारनंतर क्लासेस आहेत असं सरांच्या नजरेत यायला लागले। सरांना वाटते की असं 2-2 ठिकाणी जर मुलांना अरेंजमेंट करत असाल, कारण 10th बरेच आहेत तसे सरांच्या नजरेत आलं, तर ते मुलांना किती परेशान करतात, त्याच्यामुळं सरांचं म्हणणं आहे। तर हमें ऐसा लगता है कि 100% आपके ऊपर ट्रस्ट करके एक ही जगह पे लाएंगे सब बच्चों को, उसका कोई प्रॉब्लम नहीं है। दूसरा मेन है कि अब ये रहा कोचिंग क्लासेस का, अलग अलग क्लासेस में जाते बच्चे हो, उससे 100%। अभी भी कल एक पेरेंट्स में लेते हैं, सर आपके पास फाउंडेशन चल रहा है और JNU के थे पेरेंट्स, और दूसरा क्या है कि ये जो स्कॉलरशिप का पार्ट है, स्कॉलरशिप के लिए हम अलग से ट्यूशन लगाए, मैंने कुछ उनको बोला नहीं है, लेकिन इसमें स्कॉलरशिप होता है, ये थोड़ा सा टीचरों ने क्लास में बोल दिए ना, वो भी छोड़ देते टीचर, पेरेंट्स को भी प्रॉब्लम नहीं है। बाकी थोड़ा सा डिस्कशन करें तो बाद में ठीक है। ठीक है सर।
मतलब मुझे सर की बात से जब तक सर मराठी में बोले मुझे कम ही आया समझ में, हालांकि पर जो आया ना मुझे उसके हिसाब से लगा कि सर शायद ऐसा भी कुछ बोले कि भाई पेरेंट्स ने पहले एक जगह भी फीस भर रखी थी, फिर दूसरी जगह भर दी, इसलिए भी भेजना शायद मजबूरी हो गई है, ऐसा भी हुआ क्या? तो यार ऐसा एक्सपेरिमेंट करने की क्या जरूरत है भाई? कई बार ऐसा भी होता है कि पैसे कहीं ना कहीं दान भी चले ही जाते हैं, दान में दे दे समझो। उसके लिए बच्चों को जो है मतलब पूरा टाइम पेल के क्यों रखना? अरे वो एक जगह पे। जी मैम प्लीज। पिछले साल पूरा साल ऑनलाइन गया। मेरी Yes, बच्ची 11th में थी पिछले साल, जी अभी मैम। 12th में है। तो वो क्या हुआ, ऑनलाइन की वजह से घर पे हाँ कभी मतलब मिस कर दिए, जान पे आया, नींद आई या तो कुछ हुआ तो मिस हो गए क्लासेस। अभी क्या हो रहा, अभी ऑफलाइन शुरू है कहीं कहीं पे, तो वो जो पिछले साल नहीं किया या तो जो नहीं आया वो करने के लिए सुबह जाती है। वो 11th का सुबह करके और 12th का भी दिन ऐसे पूरा दिन उसके क्लासेस में ही जा रही है। ये सही बात है आपकी। अब मुझे टेंशन आता है कि घर पे पढ़ाई के लिए टाइम ही नहीं मिल रहा उसको। आने के बाद वो पूरा दिन उसकी थकावट रहती है, पढ़ाई तो हो ही नहीं रही। नहीं हो रही होगी बिल्कुल। सच्ची बात है ये आपकी। सच है। अब उसके लिए क्या किया जाए आप बताइए। हाँ वो बात सही है। नहीं नहीं बिल्कुल मैं एग्री हूँ। नहीं, मैं एक्चुअली जो है ना ये सवाल पूछने का पर्पज ये है ना कि आप लोग मुझसे सवाल पूछो तो मैं अपने हिसाब से आंसर दे सकूँ ना। तो आपने देखिए पूछा इसीलिए जी मैंने जी आपको सवाल जी कर रही थैंक यू हूँ, मैम, बताइए। बढ़िया सवाल है आपका। और इसका आंसर ये है कि अगर हम चलो 11th का ही जिक्र किया मैम ने तो 11th से ही शुरू कर लेते हैं कि अर्ली मॉर्निंग में अपन ने 11th के सिलेबस के लिए हमें दूसरी जगह जाना पड़ रहा है और बाद में हम यहाँ पर 12th का कर रहे हैं। पढ़ाई दोनों की भी नहीं हो रही घर पे आके, क्योंकि थक जाते हैं। शरीर की तो एक क्षमता है, उसके आगे तो काम नहीं कर सकता। तो अब तो दोनों ही नहीं हो रहे ना, तो बेटर क्या है पहले प्रेजेंट पे फोकस करो, यानी कि जो 12th चल रहा है पहले उसको कंप्लीट करो अच्छे से। अगर आपका प्रेजेंट सही होगा तो आप अपने पास्ट के लिए थोड़ा थोड़ा समय निकाल कर उसको सही कर सकते हो। उसके लिए यहाँ भी टीचर्स हैं और बाहर भी हैं, लेकिन जब आपने यहाँ एडमिशन ले लिया तो उनके रिजल्ट की जिम्मेदारी हमारी बनी। तो बच्चे को सिर्फ इतना चाहिए कि वो अपने अपने टीचर से थोड़ा थोड़ा समय लेके वीक में 2 दिन फिजिक्स, 2 दिन केमिस्ट्री, 2 दिन मैथ्स, ऐसा करके उस चीज़ को पिछला कवर करे। अभी अगर प्रेजेंट जैसी स्थिति चल रही है ना, उस स्थिति में तो ना 11th होगा ना 12th होगा, बाद में फ़ायदा क्या होने वाला है मैम? तो प्रेजेंट अगर स्ट्रॉन्ग किया तो फ्यूचर स्ट्रॉन्ग रहेगा। अभी प्रेजेंट जो स्थिति चल रही है कि सुबह से लेकर शाम तक ट्यूशन ही पढ़ रहे हैं, उसमें कुछ भी होने वाला नहीं है। सच्चाई है ये। आई थिंक कि मैंने आपका आंसर सही दिया और मैं आपकी हेल्प करने के लिए इसमें तैयार हूँ। मतलब ऐसा कोई दिक्कत नहीं है। सारे टीचर्स जितने भी यहाँ पर अवेलेबल हैं, आप बच्चे को बोलिए खाली टीचर से आके मिले, प्रॉब्लम डिस्कस करें, सब लोग टाइम देते हैं प्रॉपर। और किसी के मन में कोई सवाल? तो ये सारी जो रामायण थी भाई खत्म हो गई है लगभग। अब आप मुझे ये बताओ कि कितने लोगों को मन में अभी विश्वास है कि हमें IJSO करना है? बहुत बढ़िया, बहुत अच्छा लगा देख के। मंडे से क्लास में मिलेंगे, ठीक है? ओके ठीक है, रखता हूँ। चलो थैंक यू। आमचे मुलं घाबरणारे नाही आहेत, हो की नाही? कितीही अवघड परीक्षा असली तरी ते देऊ शकतात. सरांनी घाबरवण्याचा खूप प्रयत्न केला तुम्हाला, पण आपण भिणारे आहोत का? क्योंकि कोशिश करने वालों की कभी व्हेरी गुड. PSS सर आहेत आमचे मार्गदर्शक. खरंच तेच आहेत विद्यार्थ्यांचे शुभचिंतक. यांनाच म्हणतात फाउंडेशनचे तत्वचिंतक. देऊन विद्यार्थ्यांना IJSO बक्षीस तेच बनतील खरे प्रोत्साहक. खरंच सरांना काय गरज आहे ना तुम्हाला एवढं जास्त बक्षीस देण्याची? आहे का खरंच गरज? 51,000 म्हणजे पण रक्कम काय कमी नाही आहे. पण कोण घेणार बरं ते बक्षीस? सरांच्या डोक्याला केस ठेवत नाहीत वाटायला तुम्ही. तर ज्ञानाचा अमृत सागर आहेत कोणाळे सर. ईश्वरांचा मूर्तिमंत अवतार आहेत आमचे सर. लाखो गरीब विद्यार्थ्यांचा आधार आहेत सर. प्रेम, माया, माणुसकी यांचे साक्षात्कार आहेत सर.
शिक्षण क्षेत्रातील आन बान शान आहेत कोनाळे सर. तर ऑफलाईनला तुम्ही सगळेजण येत आहात, तर खरंच सांगा सर, तुमच्याकडे पर्सनली लक्ष देतात की नाही? देतात की नाही? तुमच्या कोऑर्डिनेटर मॅम लक्ष देतात की नाही तुमच्याकडे? मनातून बोला, वरून वरून नाही बोलायचं आहे. तर मी कालचाच एक तुम्हाला हिस्सा सांगते. माझ्या क्लासमधला भेरे श्रेयश नावाचा मुलगा माझ्याजवळ आला आणि मला म्हणतो, मॅडम माझे तर पप्पा उद्या प्रोग्रामसाठी येणार नाही आहेत आणि तुम्ही तर म्हणलात की ज्यांचे पॅरेंट्स असतील अवेलेबल त्यांनाच आम्ही आयजेसूसाठी घेणार आहोत, तर तुम्ही माझे पॅरेंट्स बनणार का? तर हे वाक्य त्याच्या तोंडून ऐकून माझ्या डोळ्यात तर पाणी आलंच आणि अंगावर सुद्धा खूप काटे आलेत. खरंच मुलं म्हणजे एवढं मला आपलं समजतात. खूप छान वाटलं त्याचे बोलणं ऐकून. तर म्हणजे एक टीचर तर इथं आहोतच आम्ही, पण एक पॅरेंट्स तुम्ही मला समजता ही पण खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही सर्वच विद्यार्थ्यांसाठी दिवस रात्र नेहमीच तत्पर असतो. रात्री 11 वाजता 12 वाजता जेव्हा कधीही मुलं मॅसेज करतात त्यांचा रिप्लाय आम्ही त्यांना वेळोवेळी देतच असतो. कारण प्रत्येक मुलांचं म्हणजे ध्येय जे साध्य करणार आहेत त्यांच्यामध्ये आम्ही सदैव त्यांना साथ देणार आहोत. इथले फॅकल्टी मेंबरसुद्धा एवढे मेहनती आहेत की तुम्हाला दुसरीकडे कुठेच मिळणार नाही. खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. शिक्षक लोक इथले खरंच खूप मेहनती आहेत. त्यांनी त्यांच्या पाठीवर जर बॅग अडकवलेली असेल आणि त्यांचा टाईम संपलेला आहे, सपोज त्यांनी घरी निघालेत, तरी पण गेटमध्ये जाता जाता जर त्यांना एखाद्या मुलाने डाऊट विचारला तरी पण तो शिक्षक तशीच बॅग अडकून ठेवणार पाठीवर. त्यांना जेवढे डाऊट्स विचारले तेवढ्या डाऊटचं प्रत्येक म्हणजे त्याचे जे काही डाऊट आहे त्याचं निराकरण त्यांनी उभं राहून तिथंच करतात. तरी खूप मोठी गोष्ट आहे प्रत्येक शिक्षकांसाठी. दुसरे शिक्षक असते तर ते म्हणले असते, नाही माझा टाईम झालेला आहे, मी तर घरी निघालो, तुला जे काही डाऊट्स आहेत ते तू उद्या विचार. पण कोनाळे क्लासेसमधले शिक्षक असे कधीच म्हणणार नाही तुम्हाला, राईट? आणि 2 ते 6 4 तास बॅच करून सुद्धा जेव्हा म्हणजे क्लास सुटायचा वेळ येतो, 6 वाजता मी जेव्हा क्लासमध्ये जाते तेव्हा एक सुद्धा म्हणजे स्टुडंट मला थकलेला अजिबात दिसत नाही. का दिसत नसेल? दुसऱ्या ट्युशनला जर तुम्ही गेला तर 1 तास ट्युशन झाली की तुमचा स्टॅमिना संपून जातो. बसण्याची कॅपॅसिटी राहत नाही ना, कुठली गोष्ट ऐकून घेण्याची कॅपॅसिटी तुमची अजिबात नसते. पण कोनाळे क्लासेसमधले शिक्षक खूप एनर्जेटिक शिकवतात, हसत खेळत जसं मुलांना पाहिजे त्या पद्धतीनं शिकवतात. त्यामुळं मुलांची एनर्जी 4 तास बसून सुद्धा कायम राहते. खरंच खूप खूप धन्यवाद सर. तर मी कोनाळे सरांना विनंती करते की तुमचे अमूल्य मार्गदर्शन मुलांपर्यंत पोहोचवा सर, प्लीज. सर्व मित्रांना आणि पॅरेंटला माझा एकदा नमस्कार करतो आहे. कारण तुम्ही आज भरभरून प्रतिसाद दिलात आणि ॲक्च्युअल हा म्हणजे एक छोटंसं मीटिंगचा कार्यक्रम होता आणि तो एका अगदी मला वाटतं आहे नॅशनल लेवलच्या कार्यक्रमापेक्षाही पुढे गेलेला असं वाटतं आहे. कारण योगायोगाने काय झालं की मीटिंग घ्यायची ठरली, PSS सर सांगितले IGSOचा प्रोग्राम आपल्याला कंडक्ट करायचा आहे. त्याच 2 दिवसापूर्वी पाटील मॅडम भेटल्या, कारण त्यांच्या चिरंजीवला 11वीला ॲडमिशन ठेवायचं होतं आणि मॅडमचं ऐकल्यानंतर इतकं कौतुकस्पद वाटलं की खरंच आहे ना, इतकंही आहे ना, ध्येय वेडे असतात का असं मॅडमचं म्हणतं. मी भानावून गेलो आणि मला मॅडमचा सत्कार करायचा होता. त्यामुळं मॅडमला रिक्वेस्ट केला, मॅडमने आपला वेळेतला वेळ काढून आपल्याकडे आल्या. मॅडमचा अगोदर धन्यवाद म्हणतो आहे. सोबत टीचर असूनही हराळे मॅडम आहे का नाही, आता मॅडमला फक्त ते बोलायला थोडा त्रास असल्यामुळे बोलले नाहीत. मॅडम फार बोलतात सर्दी असल्यामुळे ते बोलले नाहीत. पण विचार करा, आज नॅशनल लेवलला जो प्रोग्राम चालतो
जिथे आपल्या गुरु म्हणा की पिक्चर इंडस्ट्रीमधले अमिताभ बच्चन आहे ना, त्यांच्यासोबत मॅडमने आहे का नाही एवढं मोठं प्राईज आणले आणि आणले तेही विशेष म्हणजे काय आहे की खूप साऱ्या अशा गोरगरिबांना डोनेट केलं. मला इतका आनंद वाटला. आहे ना, आमचा स्वाती मॅडम सांगितले कंपल्सरी आपल्याला मॅडमचा सत्कार ठेवायचा. मला खूप आनंद वाटला आणि मॅडमने सत्काराला आला, त्याच्यामुळं मॅडमचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आहे. थँक्यू. आणि हे असं तुम्हाला वाटत असेल की असंच क्लासेस फारच गाजवायसाठी मुलं त्या कोणाळे सर मिटिंग घ्यायला लागलेत का, बरेच जण का चर्चा करतात बाहेर, काही सांगता येत नाही. पण माझा असा कुठला उद्देश नाही आहे की माझं स्वप्न जास्त साकार होतं एवढंच मला आनंद वाटतो आहे. याचं कारण कसं आहे, 2000 आता सर हरेळ सर म्हणजे मला वाटतं मला लहानपणापासून ओळखतात काही की, कारण त्यांच्या बोलण्यावर लक्षात आलं. लहानपण म्हणजे जवळपास मी 20 वर्षापासून नांदेडमध्ये आहे आणि तेव्हापासून मी अर्न अँड लर्न कोचिंग स्टार्ट केलेलं आहे. त्याच्यामुळं मला मुलांचा इतका आनंद वाटतो, भरभरून मला प्रतिसाद दिलेत आणि मला सगळ्याच प्रकारचं मोठं केलेत. हे मी खूप आनंदी आहे आणि नशिबान आहे. तर मी 2013ला सडनली काय झालं होतं की जे मेन थ्रू ॲडमिशन जे आहेत ना इंजिनिअरिंग कॉलेजला स्टेटच्या पण आलेलं होतं. आणि असं सिच्युएशन झालं की सडनली मधल्याच म्हणजे 12वी संपत आली होती आणि ते डिक्लेअर केलं नॅशनल लेवलला की प्रत्येक स्टेटला कॉमन टेस्ट राहील. प्रॅक्टिकली झालं काय, नशीब असं होतं की आमच्याकडे थोडंसं, तर मी लहानपणापासून म्हणजे ॲक्च्युअल तुम्हाला लक्षात येईल की नाही, मी 7वीपासून शिकवतो आहे. मी 7वीत असताना त्यामुळे सवय पडत गेली मला आणि हायरचं जितकं कव्हर करता येईल पुढे पुढे ते सवयत असल्यामुळं मला कुठलेही जे अचानक झालेले चेंजेस आहेत ते बेअर करायची सिस्टम माझ्याकडे असल्यामुळं मी ते सस्टेन केलं. आणि 2013ला जे काही याचे ॲडमिशन्स होते इंजिनिअरिंगचे ते ऑलमोस्ट फक्त एकाच सब्जेक्टवर झाले आहेत. मला गर्वस्पद वाटतं आहे, फक्त आणि फक्त केमिस्ट्री. कारण मोस्ट ऑफ द कॅन्डिडेटला मॅथमध्ये मायनसमध्ये मार्क्स होते. फिजिक्समध्ये आहे का नाही, इकडं 100पैकी जवळपास 98-97 मार्क्स केमिस्ट्रीमध्ये होते. तर फिजिक्स आणि केमिस्ट्री काय मॅथ -0 असेच मार्क होते. 20 मार्क जरी पडले टोटल तरी ॲडमिशन टॉपच्या कॉलेजला होतं इंजिनिअरिंगच्या. म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की हे इतकं टफ आहे जे हे आम्हा स्टेटच्या लोकांना वाटायला लागलं. मग असं का वाटणार, कारण का जेई मेन काही पहिल्यांदाच होतं का, 50 वर्षापासून चालत आलेलं आहे. कारण वेगवेगळ्या नावाने ते पुढे ओळखायचं आहे. याचं कारण एकच आहे की आपल्याकडे हे जे सिलेबस होता स्टेटचा पूर्वीचा सर, तो सिलेबस इतका सिम्पल आणि साधा होता. त्याच्यात मी 45 दिवसामध्ये माझा 11वी-12वीचा सिलेबस रिपीट करून देत होतो, कंप्लीट रिव्हिजन. पण आज एक टॉपिक शिकवायला मला कोणताही 1 महिना लागतो आहे. एक टॉपिक शिकवायला की आज जवळपास 15 ते 20 टॉपिक्स असतात पर इयर, म्हणजे 12वीचे तेवढेच आणि 11वी तेवढेच. म्हणजे सिलेबस फार टफ आहे. मग ह्या आमच्याकडच्या मुलांनी काय करायचं, का नेमकं काय सगळंच स्टेटचे बाहेर जायचं का, आहे ना दुसऱ्या स्टेटमध्ये जाऊन शिकायचं का, जेव्हा नॅशनल लेवलचे सिलेबस येतील. तसं लागली 2014ला लागली नीटमध्ये एंट्री केली की नीट आली म्हणजे नॅशनल लेवलचा सिलेबसच आला. तेव्हा परेशानी अशी वाटायला लागली. त्यावेळेस आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आशीर्वाद चव्हाण होते. मला असं वाटलं की आता हे सगळं येणार आहे, एकदा साहेबाला जाऊन सांगावं की आपल्याकडे सिस्टम आणखी तेवढं डेव्हलप झालेलं नाही. पण कधी कधी वाटायला लागलं की तुम्ही CET-मध्ये तर एवढं मोठं नाव केलात, म्हणजे याचा अर्थ तुम्ही आणखी परिपक्व झालं नाहीत साहेब, रागवायचं आहे, एक मनात येऊन गेलं. तेव्हा मी ठरवलं की असं न करता आपण सगळे स्टँड झाले पाहिजेत, आपली मुलं स्टँड झाले पाहिजेत, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. नवीन एवढंच नाही की CET-मध्ये तत्त्व देऊन काय फायदा आहे. तेव्हा मी जवळपास 15 ते 20 दिवस आंध्रामध्ये कर्नाटकमध्ये ते विजयवाड्यापर्यंत गेलं. म्हणजे नेमकं हे जेई मेन ॲडव्हान्स होतात, IIT होतात, म्हणजे नेमकं काय करतात, ह्या मुलांनी नेमकं काय ट्रेनिंग दिलं जातं जेणेकरून एवढा मोठा रिझल्ट सांगतात. ही इकडं पाहण्यासाठी मी माझ्या मुलीवर ॲक्च्युअल प्रॅक्टिकल गेलं. 7वीला असताना 7वी आणि 8वी नारायण इन्स्टिट्यूटला हैदराबादला नेऊन ठेवलं. तिने म्हणे काय अडचण आहे पप्पा, आपण पाहूत काय असतं ॲडव्हान्स फाउंडेशन. कारण तिथली मुलं 10thला आल्यानंतर जर परीक्षा दिली की ते पूर्वी ट्रिप आहे ना AI-EEE होतं, 10वीचे मुलं तुमच्या 11वी-12वीला बीट करायचं आहे. मग हे नेमकं याच्यासाठी करतात काय, तर ह्याने ॲक्च्युली रेसिडेन्शियल क्लास की तिथंच मुलांना ठेवून घेऊन मोठमोठे इन्स्टिट्यूट तयार करून आणि मुलांना 5वीपासूनच एवढं फीडबॅक चांगलं देतात की कसाही सिलेबस आला तरी
त्रास होणार नाही, कारण मुलं जनरलाइज झाले असतात कंटेंटला नॅशनल लेवलच्या, हे मला तिथे दिसून आलं. मी ॲक्च्युली त्या विजयवाड्यामध्ये गेल्यानंतर मुलांसोबत डिस्कस केले, बारकेच होते. मला असं वाटलं त्यांच्या पुढे जे बुक्स होते ॲक्च्युली जेईचेच होते. मी विचारलं तुम्ही 11वी 12वी? नाही सर आम्ही येतो 9th के म्हणले. एखादं 10th आहेत. मग हे कोण शिकवत आहे? टीचर्स आहेत. आणि पूर्ण असं सिस्टम होतं की त्यांचं टेबल, ते फक्त जेवायलाच तिथून उठून जाणार, दिवसभर त्यांचा प्रोग्राम, टीचर येणार शिकवणार, तिथंच टीचर निघून गेले ते मुलं त्याच ठिकाणी, कारण त्याचे बॉक्सेस बनवलेले होते. जसे आपल्याकडे डेस्क आहेत ना तसे टेबल टाईप होते. आणि इतकी तयारी करायची त्या मुलांना, काही विचारलं तर एकदम बिंदास सांगायला लागले. म्हणजे ही कोणते मुलं? 10thचेच मुलं. ऑलमोस्ट आहे ना आजचं जेईचं सिलेबस प्रिपेअर करायला लागले. म्हणजे मुलांना जर आपण गाईड केलं, चांगले टीचर्स दिले, तर हे करू शकतात. आणि हे करतात म्हणून IIT आहे. पूर्वी IIT म्हणलं की आम्हाला लॉंग फॉर्मला फार अवघड जायचं आहे ना, जाणं तर शिकवणं तर तो विषयच वेगळा होता. कारण हे दुसऱ्या स्टेटवाल्याने जवळपास 50 वर्षापासून पुढे गेलेला पोर्शन आहे, तो हँडल करत असल्यामुळं आहे ना तिथल्या मुलांना काहीच वाटत नव्हतं. आजही काय झालं तुम्ही जर पाहिलं थोडंसं आपल्या स्टेटमध्ये ऑलमोस्ट शिकवणारे सगळे बाहेरचेच आहेत. म्हणजे आपल्या स्टेटमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? काहीच नाही. कारण आपल्या स्टेटमध्ये एकच विषय आहे की एन्व्हायरमेंट भेटलेलंच नाही. मग त्यासाठी मी मॅक्झिमम प्रयत्न करून यावर्षी बघा 2013पासून जो प्रयत्न केलेला होता, सक्सेस झाला या कोविडच्या निमित्ताने आणि विशेष म्हणजे माझ्या टीमच्या निमित्ताने. मला एवढी चांगली टीम आणता आली आणि असं वाटलं की आता आपल्याला कंपल्सरी करणे. सगळे इतके कोऑपरेटिव्ह. मॅडम सांगितले की हे प्रत्येकजण आपलं स्टुडंट समजत नाहीत, माझे आहे ना कॅन्डिडेट समजतात, मुलगा समजतात, लेकरं समजतात, या टाईपमध्ये ते हँडल करतात. किती सांगत मला, तुम्हाला एका टेस्ट जर करायचं असेल तर 11-12ला आहे ना, जरी तुम्ही एखादी व्हॉट्सअप टाकलात आणि सरांना विचारलात, कोणी तुम्हाला रागवून विचारत नाही की कशासाठी या टायमाला तुम्ही टाकलात आहे ना, उद्याला नव्हतं काढावट विचारायला. मी स्वतः आजमावलं आहे. मी शेजारी एखाद्या कॅन्डिडेटला बसून विचारायला लावलेलं आहे. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझी टीम आता सर्व काही करू शकते आहे. आपल्याला एक विश्वास आहे की आपण 100% फाउंडेशन केलं पाहिजे की जेणेकरून हे जे इतर स्टेटमध्ये चालतं आहे, जसं कोटा आहे किंवा आता कोटा म्हणजे काय आहे, एका अपंग टीचरने जे हँडिकॅप असलेले आहे ना, बन्सल सरांनी जे स्टार्ट केलं, त्यांनी मेहनत घेतली. आज हजारो लोक तिथे तयार झाले आणि एक हब टाईपच बनवलं, ते स्पेशली IIT सारखं. तिथे काही वाळवंटच आहे. तुम्ही जर पाहिलं ना कोट्यामध्ये एवढं सडन एन्व्हायरमेंट चेंज होतं आहे, तरीही त्या लोकांनी आपणाला दुसरा पर्याय काहीच नाही एज्युकेशनशिवाय, या टाईपनं त्यांनी जर इन्व्हॉल्व झाले आणि तयार केलं आहे. मग मला वाटतं की आपल्या नांदेडमध्ये जर खूप चांगल्यापैकी एन्व्हायरमेंट आहे. आणि मग आपण जर सर्वांनी प्रयत्न केला आणि विशेष म्हणजे पॅरेंटनी जर सपोर्ट करता, पॅरेंट तर सपोर्ट करतात, पण पॅरेंटला वाटलं पाहिजे की ते होणार आहे. तर मी सगळा विचार करून हे फाउंडेशन स्टार्ट केलेलं आहे. आणि एवढा विश्वास ठेवा की जे माझ्या मनात होतं ते सक्सेस झालेलं आहे. मला आहे ना 100% गॅरंटीने सांगायला काही आज वाटत नाही आहे. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की आता आपल्याला मुलांना इन्व्हॉल्वमेंट कशी करायची. नुसतं फाउंडेशन आहे, याला कुठं कम्पेअर करायला काही अर्थच नाही ना. मग कम्पेअर करायला अर्थ नाही तर कुठल्या तरी परीक्षा असायला पाहिजेत. मग वेगवेगळ्या परीक्षे थ्रू आपण गेलं की थोडंसं इन्व्हॉल्वमेंट वाढत राहतं आहे. या उद्देशाने आम्ही सर्व डिस्कस करून हे IGSOचा सिलेबस आपण इथे या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण हे सगळं सिस्टम लावणं फार अवघड असतं आहे, पण टीचर लोकांच्या सपोर्टने सर्व काही व्यवस्थित चालू आहे. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की स्टुडंट लहान आहेत, पॅरेंटने थोडंसं काळजीपूर्वक जर हँडल केलं. आता स्कूल वगैरे चालू होतात, कारण हा सिलेबस बेअर करणे तेवढं अवघड आहे. जर तुम्ही शाळेलाही पाठवायला लागलात, मी म्हणत नाही आता शाळा तोडायला पाहिजे, पण कधी कधी काय होतं अपरिहार्य मुलांच्या स्ट्रेंथसाठी ठरलेलं थोडंफार शाळेचं टायमिंग फिक्स करून द्या. आणि याचा नॉमिनल काही ज्या मुलांना स्पेशली खरंच आपल्याला ॲडव्हान्स करायचं आहे, IIT करायचं आहे, नीट करायचं आहे, या मुलांनी अशा स्पर्धेच्या परीक्षा तर उतरायलाच पाहिजे. आणि फाउंडेशन आपण जे देतो आहे ते कंप्लीट झालं पाहिजे. आता तुम्ही जर थोडंसं पाहिलात 8वीच्या मुलांचं सिलेबस, सायन्स असो की मोस्टली जर सायन्सचा जर पार्ट पाहिला, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोचा 10th कंप्लीट झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इकडे बोर्ड बेडचं काही टेन्शन नाही आहे ना. मग आपल्याला बोर्डाचं काही टेन्शन नाही, तर फक्त इथं वर्किंग करण्यासाठी मुलांना थोडासा वेळ देणे कंपल्सरी आहे. 6-7 तास तरी इथं शिकत असतील तर मग पुन्हा शाळेला पाठवून पुन्हा स्टॅमिना कसा त्यांचा भेटेल की स्पेशली त्यांचे जे सीट्स आहेत किंवा तयारी करण्यासाठी, यासाठी थोडंसं आपल्याला प्लॅन करावं लागतं. याच्यात काही बाहेर काही वेगळं करत नाही आपण, तर नॉर्मल एखाद्या स्कूलमध्ये ॲडमिशन ठेवून
जर आपण प्रयत्न केलात की जिथं मुलांना त्रास होणार नाही, फक्त शिकता येईल आणि त्या शाळेमध्ये फक्त परीक्षा देता येईल, कारण शाळेंचा सिलेबस आपण 100% कंप्लीट करूनच पुढे जातो आहे. शाळेचं काहीच ठेवत नाही. आता फक्त सोशल सायन्स मराठीसारखे सब्जेक्ट आहेत, त्यात तुम्हाला थोडंसं घरी हँडल करता येतील किंवा थोडा वेळ जर मिळाला 8-15 दिवस आपण त्याचं रिव्हिजन इथे करू शकतो. म्हणून मुलांना होईल तेवढं सपोर्ट करा, स्ट्रेन येणार नाही. ते PSO सरचा मेन उद्देश तोच होता. जोपर्यंत मुलामध्ये स्ट्रेंथ राहणार नाही, मुलामध्ये अभ्यास करावा असं वाटणार नाही, तोपर्यंत आपण शिकवलेला काही फायदा होणारच नाही आहे की नाही. त्यासाठी तुम्ही थोडंसं सहकार्य करा. शाळेत काही वाईट शिकतात असतला पार्ट नाही आहे, पण प्रॉब्लेम कसा आहे की शाळेत जे लिंकमध्ये शिकायला पाहिजे ते काही भेटत नाही. विषय काय झाला आजकाल, इंग्लिश मिडियम असो किंवा मराठी मिडियम असो, मोस्टली प्रायव्हेट स्कूलमध्ये काय झालं, मोस्टली इंग्लिश मिडियमच आहेत. ज्यांना घरी काही काम नाहीत तसेच मोस्टली टीचर्स ॲडजस्ट केले आहेत. म्हणजे मला तर असं वाटतं आहे कुठे इंग्लिश मिडियम वगैरे आहेत की चला आपण मधला टाईम कुठं घालायचं, तर ॲज अ टीचर म्हणून वर्क करायचं स्कूलमध्ये. आणि राहिला प्रश्न, जे गव्हर्मेंटच्या स्कूल्स आहेत तिथे आता ते टेन्शन फ्री झाले आहेत की आपल्याला रिझल्टचं काही टेन्शन नाही. त्यामुळं आपल्या मुलांचं नुकसान होलं आणि वेळ वाया चालला आहे. महत्त्वाचं ते आहे. जसं JNUमध्ये खूप पूर्वी करून घ्यायचं आहे, पण आता ते राहिलं नाही. आता मुलं आल्यानंतर लक्षात ठेवलं आहे तिथंसुद्धा जे डेप्थ लागतं आहे नीट किंवा ॲडव्हान्ससाठी, ते डेप्थ भेटत नाही आहे. म्हणून आपण हे फाउंडेशन इतक्या चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करून ठेवलेलं आहे. तर सर्वांनी थोडंसं सहकार्य करावं. मुलांना कसं शिकता येईल त्यासाठी मोटिवेट करत करत काही अडचणी आल्या तर आहे ना, प्रॅक्टिकली थोडंसं तुमचा वेळ 4 वर्ष काढा आणि प्रत्येक ठिकाणी त्या टीचरला येऊन भेटून त्याचे डाऊट्स कंप्लीट करून घ्या. सर्व सहकार्य करतील, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. प्रश्न राहिला आहे किती मुलांनी इकडं ॲडमिशन घ्यावं, तर ज्या मुलांचं थोडंसं व्यवस्थित पोर्शन झालेलं आहे, आपणाला लिंक आलेलं आहे असं वाटलं, त्या मुलांनी एक IGSOमध्ये इन्व्हॉल्व व्हावं, कारण जेणेकरून की जर असलेलं फाउंडेशनही डिस्टर्ब होऊ नये, आहे का नाही. अशाच मुलांनी इकडं ॲडजस्ट करा, ॲडमिशन घ्या. कारण सर्वांना कॉमन वर्गात बोलण्याचा उद्देश असा आहे की उद्या असं वाटू नये काहीच मला पार्शॅलिटी केलं आहे आणि आम्हाला बोलले नाहीत किंवा मला सांगितले नाहीत. तर हा कुठला उद्देश पार्शॅलिटीचा नाही आहे. ज्यांना आहे पॉवर, स्ट्रेंथ आहे, जे करू शकतात, अशा मुलांनी इन्व्हॉल्व व्हावं सर म्हणल्याप्रमाणे. आणि ज्यांना असं वाटतं आहे की यावर्षी आपल्याच्यानं होत नाही, तर पुढच्या वर्षी आणखी आपण प्रयत्न करता येईल. ह्या परीक्षेचा उद्देश आता जसं NTSC आहे पुढे 10वीला आल्यानंतर, ह्या ज्या परीक्षा आहेत ना सहज निघून जातात. ही स्पर्धा जर आपण सुरू केली या उद्देशाने केलेलं आहे. ठीक आहे, IGSOमध्ये आपण जर नाही फायनलला गेलं तर ही फायनलला जाण्यासाठी तयारी जी केलेली आहे ती तयारी आपल्याला खूप साऱ्या परीक्षेमध्ये हेल्प करत असते. तर मला वाटतं आहे आपण खूप आहे ना अमूल्य वेळ आपल्यासाठी दिलेला आहे असं मला वाटतं आहे. तुम्ही तुमच्या पाल्यांचं खूप खूप चांगल्यापैकी मला वाटतं आहे ना दृष्टिकोनातून पाहता की तो डेव्हलपच झाला पाहिजे. आणि असे पालक्स मला भेटल्यामुळं मी खूप आनंदी आहे. मी 100% असं वाटतं की सक्सेस करू शकतो, की जे रिझल्ट्स आपण नॅशनल लेवलला आणायचं आहे ते तर काही डाऊटच नाही. आणि जे 8वी 9वीचे आहेत आपले कॅन्डिडेट्स, IIT आणि नीटचा तर विषय नाही, आजच बॉन्ड पेपर लिहून ठेवा, टॉपमोस्ट कॉलेजला लागणारच. फक्त एवढंच सपोर्ट करा की जे रोज चालू आहे ते मात्र तुम्हाला पूर्ण झालं की नाही प्रत्येक पॅरेंट्सने आपल्या स्टुडंटसोबत इन्व्हॉल्व होऊन आहे ना पाहिलं पाहिजे. तर मी जास्त काही बोलत नाही. सर्व पॅरेंट्स, स्टुडंट आणि आमच्या टीमचा एकदा धन्यवाद मानतो. वेळेतलं वेळ काढून दोन्ही गेस्ट मॅडम्स आलेले आहेत, त्यांचाही पुन्हा एकदा धन्यवाद मानतो. आणि जेव्हा जेव्हा आपली मीटिंग होते तेव्हा तेव्हा अगदी वेळेतले वेळ काढून यावं अशी अपेक्षा ठेवतो. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. हां, तर बोलण्याच्या ओघामध्ये मॅडमबद्दल थोडं सांगायचंच राहून गेले. तर हां, तर थोडं 2 मिनटं मॅडम बोलणार आहेत. आहे आमच्या मुलांची मेंटॅलिटी आहे ऐकण्याची. आज मीटिंग हे तुमच्या म्हणजे आपल्या फाउंडेशनची होती म्हणून मी पहिल्यांदा तुमचा वेळ घेतला नाही. पण मला हे सांगायचं होतं की 20 वर्ष मी एक हाऊसवाईफ होते
आणि नंतर जेव्हा मी माझ्या मोठ्या मुलाला बेंगलोरला ॲलन इन्स्टिट्यूटला ठेवलं तेव्हा मी त्याच्यासोबत 17 ते 18 तास अभ्यास करायची, म्हणजे लिखाण करायची. आणि तिथं फास नावाची एक कादंबरी लिहिली आणि ते वास्तववरती. बेंगलोरला जाताना तांडूर गावाच्या थोडंसं पुढे गेल्यावर एक शेतकरी लटकलेला होता. मला ते इतकं वाईट म्हणजे ते दृश्य पाहलं नाही आणि त्याचं हे वाटलं की माणसाची भूक किती वाईट आहे, माणूस वाईट नाही आहे. कारण गरीब परिस्थिती जी आहे ती मी तिथं अनुभवली आहे. कारण त्याची जी बायको होती ती अशी बाजूला असे हँग अवस्थेत होती, पण कुणाला तिचं काही देणं घेणं नव्हतं. आणि तिची एक लहान मुलगी होती, ती खूप रडत होती, बाबा खाली उतरा ना, मला भूक लागली. तिला हे पण माहिती नव्हतं की माझे बाबा परलोकामध्ये गेलेत. आणि मला ते खूप वाईट वाटल्यामुळे मी एक 10 मिनटामध्ये ट्रेनमधूनच त्याची कन्सेप्ट केली आणि कथा म्हणजे एक कादंबरी लिहिली त्यावरती की आपला शेतकरी वर्ग जो आहे तो किती हे करतो. आणि त्या ह्याच्यावरती एक पिक्चर बनवला मी आणि त्या पिक्चरमध्ये सयाजी सर, कमलेश सावंत सर आणि उपेंद्र लिमये हे सगळे. आणि त्या पिक्चरला आज 168 अवॉर्ड आहेत नॅशनल हे. तर सगळ्यांनी हा पिक्चर पाहावा. हां, फक्त हा शेतकरी वर्ग जे वास्तव आहे ते आपले जे प्रश्न आहेत त्यामध्ये ते पूर्ण मी एक करण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद. मला एवढंच सांगायचं होतं. ते फास हां. उद्या सगळेजण अभ्यास सोडून पिक्चरच बघतात वाटायला आता. काय झालं? धन्य आज दीन भला, आम्हा थोर लाभ झाला. बहुत सुकृत्यांच्या गाठी, तेनेच झाल्या तुम्हा ज्ञानवंतांच्या भेटी. तर आपले आयजेसोचे मेन आधारस्तंभ PSS सर, त्यांचा सत्कार करायचा माझ्याच्याने राहून गेलेला आहे. तर मी सन्माननीय कोणाळे सरांना विनंती करते की प्लीज सर त्यांचा सत्कार करा. सरांच्या अमूल्य प्रयत्नामुळे आपण आयजेसो बॅच स्टार्ट करत आहे. त्याचं सर्व क्रेडिट PSS सरांनाच जाते. आणि त्यानंतर RVN सर पण त्यांना साथ देणार आहेत. घरी रूममध्ये देतात, आता इथं आयजेसोमध्ये साथ देणार आहेत. तर RVN सरांचा सत्कारही कोणाळे सर करणार आहेत. मैं आर्यन सर के बारे में बताना चाहता हूँ आप लोगों को। वैसे तो बच्चे ज़्यादातर सर को देखते होंगे, मतलब फिजिक्स में वन ऑफ द फाइनेस्ट फैकल्टी, और IIT बॉम्बे से मैकेनिकल इंजीनियरिंग में बीटेक किया है इन्होंने। और इसके अलावा जब नांदेड़ में लास्ट टाइम हम साथ में थे 2014-15 के बैच में, जो कि नांदेड़ का अभी तक का सबसे बेस्ट रिजल्ट है, उसमें भी ये और मैं साथ में ही थी। टीम हमारी एक ही थी तब भी, जब हम लोगों ने JEE मेन में 2 and 9 2 रैंक प्रोड्यूस की थी, और एडवांस में 3 and 23 2 रैंक प्रोड्यूस की थी। तो ये मतलब इनका रोल बहुत बड़ा था उस टाइम पे भी। फिजिक्स में मार्क्स मैथ्स से भी ज़्यादा आए थे। तो मैं मतलब आज भी इस बात के लिए अपने आप को लकी मानता हूँ कि जब मैं यहाँ आया तो मैं सर को बोला कि यार साथ में चलते हैं, वापस से एक बार फिर से रिकॉर्ड ब्रेक करने की कोशिश करते हैं। तो वो मान गए। अभी हम साथ में नहीं थे, लेकिन यहाँ आते वक्त हम फिर से साथ में हो गए। तो थैंक यू सर, अब मेरे साथ आने के लिए फिर से। तसेच PSS सरांना विनंती करते की त्यांनी कोणाळे सरांचा सत्कार करावा. कारण कोणाळे सरांच्या मार्गदर्शनाशिवाय तर आपण काहीच करू शकत नाही, हो की नाही. लेट झाला पण आठवण उशिरा आली, काय करणार. घरी सत्कार करायचा नसतो, नाही घरच्यांनी दुसऱ्यांचा सत्कार करायचा असतो. ठीक आहे, नाही आता सर आलेत, करू द्या. एक पॅरेंट्स तुम्ही या सर सोबत, या ना सगळ्यात रिप्रेझेंटेटिव्ह आणखी कोणी असतील तर या. पूर्ण नॅशनल या सर, या
कारण कालच सर भेटले होते, जे न्यूजच्या पॅरेंट्स आहेत तिथं त्या मीटिंगमध्ये ते प्रेझेंट राहतात, पण आता त्यांची इच्छा आहे की कोणाळे क्लासेस हे फायनल आहे डिसिजन आहे का नाही, आणि ते 2 मिनिट बोलणार पण आहेत. तर सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खूप खूप धन्यवाद. हां, एकच मिनिट पॅरेंट्ससाठी सांगतो आहे स्पेशली. आता मॅडम समोर आहेत, शक्यतो सांगून माघारी सांगितलं की चांगलं राहत आहे. पाटील मॅडम म्हणजे ह्या चाकूरकर सरांच्या घराण्यातले आहेत आणि इतकं ऐश्वर्य असतानाही आपणालाही काही केलं पाहिजे या उद्देशाने पेटून हे काम केलेलं आहे. तसंच सर्वच आपले पॅरेंट्स आहेत, मलाही माहीत आहे. तरी कधी कधी वाटतं आहे की जोपर्यंत जिद्द राहत नाही तोपर्यंत माणूस काहीच काम करत नाही. तर तुम्ही सर्वांनी एकदा जे जिद्द बाळगलात आणि आपले सर्व कॅन्डिडेट्स आहे कोणाळे क्लासेसमधून टॉपमोस्ट IITला पाठवणार, नीटला पाठवणार एवढी होप्स ठेवतो आहे नाही. जसं मॅडमनी आपल्या मुलासाठी आणि आपलं घर सोडून, त्यांचाही मुलगा ऑल इंडिया रँक 13 आहे पहिला मुलगा, तसं तुम्ही पण प्रयत्न करावा एवढी होप्स ठेवतो. धन्यवाद. अरे बाबा, सर्वांनी जोरात टाळ्या वाजवा, कारण स्वाती मॅडमने सर्वांमध्ये चार्मिंग आणून टाकलेलं आहे. खूप खूप धन्यवाद सर. तर तुम्ही वेळातला वेळ काढून इथं अमूल्य वेळ तुमचा दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि प्रत्येक विद्यार्थी शांत बसून इथं कार्यक्रम अटेंड केला त्याबद्दल विद्यार्थ्यांचे खूप खूप आभार. असंच तुम्हाला शांत बसायचं आहे क्लासमध्ये सुद्धा, हो की नाही? पण अभ्यासात शांत नाही बसायचे. शांत बसून फक्त शिक्षकांचं शिकवलेलं ऐकायचं आहे, पण अभ्यासामध्ये शांत बसायचं नाही, हो की नाही? आणि मला विशेष करून मुलींना बोलावं असं वाटते की मुलं तुमच्यापेक्षा खूप जास्त ॲक्टिव्ह आहेत. तुम्हाला सुधारणा करण्याची खूप जास्त गरज आहे. मी नेहमी क्लासमध्ये हेच म्हणत असते की मुलींनो जाग्या व्हा, मुलं तुम्हाला मागे पाडतील, ते आपल्याला पाडू द्यायचं नाही आहे. क्योंकि क्या है, लड़कियां कम होती है क्या? मला वाटतं एकदम सब बराबर आहे, कोई भी कम नाही आहे. याच्यानंतर मुलांचा एक पिरियड आहे 6 ते 7चा. तर मला वाटतं प्लीज कार्यक्रम संपलेला आहे, कारण वेळ खूप गेलेला आहे, बऱ्याच जणांचा वेळ अमूल्य आहे. कोणी पळापळी करायचं नाही आहे का नाही. तर लाईन टू लाईन मला वाटतं फ्रंटच्या एक लाईनचेच उडत. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा.